इतके हुशार असतात ही लोक, सायंटिस्ट असतात, ऑफिसर असतात, पोलीस डिपार्टमेंटची लोक असतील, पॉलिटिशियन, ह्या लोकांसोबत हनी ट्रॅप होतात. माझ्याकडे आलेल्या केसेस पैकी 99 केसेस फेसबुकच्या मेसेंजर मधनं आलेले. DRDOच्या सायंटिस्टची केस घडली होती. जी माहिती नको जायला पाहिजे ती गुप्त माहिती पाकिस्तानच्या एका एजंटकडे गेली. सायंटिस्ट आहेस तू कसं काय अडकू शकतो? शिकलेला माणूस खुर्चीत बसलेला आहे, कपड्याच्या आतमध्ये तो पुरुषच आहे. हनी ट्रॅप नक्की होतो कसा? साधारण जो 60 वर्षाचा असेल तर 40च्या महिलांचा फोटो असलेल्या DP वर ट्रान्झॅक्शन सुरू होते. एकदम 16 वर्षाची मुलगी नाही बोलत. मग ती म्हणते जसे जन्माला आलो होतो तशा अवस्थेमध्ये आपण गप्पा मारूया. तो कॉल, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो. ते कुठनं सगळे ट्रॅप रचले जातात. 80% यातल्या डिजिटल अरेस्टच्या केसेस परदेशातून हँडल होतात. 24 तास लोकांना खुर्चीत बसून ठेवलेले आहे. याचं ओरिजिन काय असते? आधार कार्ड मध्ये ओरिजिन आहे सगळं. ह्याचं कुलूप का नाही लावत? म्हणजे नेट ऑफ ठेवणं. नेट ऑफ ठेवणं 90% फ्रॉड पासून सुरक्षित राहणं. फार मोठ्या प्रमाणावर सध्या APK फाईल नावाचं व्हायरस फिरतोय. ते डाउनलोड करतो आपण. ते डाउनलोड केले की तुमच्या फोनचा ऍक्सेस त्यांच्याकडे जातो. शुक्रवारी 4-4:30च्या नंतर हे गुन्हे 80% वाढतात. कितीही हुशार सायंटिस्ट असू देत, कितीही चालाक पॉलिटिशियन्स असू देत, की कितीही हुशार IPS IAS ऑफिसर असू देत की किंवा कोणीही, प्रत्येक जण किती हुशार असलं तरी एका ट्रॅपमध्ये ते हमखास अडकतात. ते म्हणजे हनी ट्रॅप. आणि सध्याला याच्या बातम्या आपण पाहतोय, वाचतोय. पण या हनी ट्रॅप पासून वाचायचं कसं? हा ट्रॅप आपल्यासोबत कसा होतो? म्हणजे कसं समजून घ्यायचं की आपल्यासोबत आपण हे ट्रॅपमध्ये अडकलोय? आणि हेच सांगण्यासाठी एक सायबर तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत. ते म्हणजे डॉक्टर धनंजय देशपांडे सर. सर, तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सरांची ओळख करून द्यायची झाली. सरांची ओळख म्हणजे फार मोठी आहे की आधी, पण शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते. डॉक्टर धनंजय देशपांडे हे सर, त्यांना अलीकडेच 2 नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. तसंच ते सायबर अवेअरनेस फाउंडेशन, जे की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे, त्याचे HOD ते आहेत. तसंच आपली पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा कॅनडा आणि UKची युनिव्हर्सिटी असेल, तिथं ते मेंटॉर आहेत. सर, तुमचं सायबर मधलं इतकं नॉलेज आहे. मला एक प्रश्न सुरुवातीपासून पडलाय की माझ्याकडे 1 मोबाईल आहे, 2 मोबाईल सांभाळायला पण जीवावर येतंय. पण तुमच्याकडे 1, 2, 3, 4 मोबाईल आहेत. याचं काही कनेक्शन आहे? पहिल्यांदाच हलका फुलका प्रश्न विचारला त्याच्याबद्दल थँक्स. आणि तुमच्या युट्यूब चॅनलच्या वाचकांनाही माझा, प्रेक्षकांनाही माझा नमस्कार. साध्या विषय आहे तो सांगतो मी. तो असा आहे की आपण घरी राहतो त्यावेळेला बेडरूम मध्ये स्वयंपाक करतो का? नाही. किचन मध्ये झोपतो का? नाही. मग फोन मध्ये, एकाच फोन मध्ये सगळं भाजी मंडई का करता? पण विषय वाईज थोडंच 4 मोबाईल वापरणं. आता मी ज्या पदावर काम करतो तिथं सिरियस काही केसेस चालू असतात. त्याच्यामुळे मला विषय वाईज ठेवणं मला स्वतःला सेफ वाटतं. तुमची गोष्ट बरोबर. फॉर एक्झाम्पल, सायबर साठीचे इन्व्हेस्टिगेशन साठीचा फोन वेगळा, सोशल मीडियासाठी वेगळा, नातेवाईकांसाठीचा वेगळा, बँकिंगचा वेगळा. हे सेपरेट ठेवा. पण माझ्या एवढी गरज नाहीये तुम्हाला. आय कॅन अंडरस्टँड. पण निदान माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 फोन तरी ठेवा सेपरेट. एकाच फोनमध्ये 2 सिम नाही, 2 सेपरेट ठेवा. आणि दुसरं, आता कमीत कमी 30-40 हजारला तर फोन असतो. लाखाचे फोन आहेत लोकांकडे. माझं म्हणणं एवढंच आहे की निदान 50 हजारचा फोन घेताय ना, त्याच्यावेळी 40चा घ्या. आणि 10 हजारचा साधा फोन घ्या, बेसिक मॉडेल घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बँकिंग सगळं फक्त त्याच्यावर ठेवा. त्याच्यातलं नेट घ्या, पण ते नेट ऑन करू नका. फक्त तुम्हाला बँकिंग काम किती वेळ असतं? समजा कुठल्या किराणावाल्याला पैसे द्यायचे, किती वेळ काम असतं? UPI पेमेंटचं 15 सेकंद. तेवढ्या वेळेपुरतं नेट चालू करा. बाकी वेळ त्या फोन मधलं नेट बंद ठेवा. त्याच्यामुळं तुमचे 80% सगळे सायबर फ्रॉडचे, फायनान्शियल फ्रॉड पूर्णपणे वाचतील. तुम्हाला आता ज्यांचा एक्झिस्टिंग एकच नंबर आहे त्यांना थोडा एक 1 टाइम त्रास होईल की तुम्हाला त्या बँकेत, आधार कार्डला जिथं जिथं नंबर जोडला गेलाय तुमचा बँकिंगचा, तिथं जाऊन तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे फक्त की बाबा माझा नंबर हा बदलायचा आहे. ते 1 दिवसाची प्रोसिजर आहे. कायमस्वरूपी तुमचं आयुष्यभर कष्टाने कमवलेला पैसा सुरक्षित राहील ना. म्हणजे पूर्ण बँकिंगसाठी, फक्त बँकिंग व्यवहार आहेत त्याच्यासाठी वेगळा मोबाईल. करेक्ट. आणि कॉलिंगसाठी वेगळा मोबाईल. बाकी तुमचं सोशल मीडिया असेल, तुमचे फोटो, गॅलरी, पिकनिक, मित्र मंडळी, व्हॉट्सअप, त्याला आम्ही मंडई फोन म्हणतो. मंडईमध्ये कॅटेगरी नसते, त्यात सगळंच आहे, सगळा भाजीपाला. तर तो त्याच्यात राहू द्या. तुमचं आर्थिक सुरक्षिततेसाठी साधा फोन वापरा. आणि त्यात सुद्धा आणखी एक सांगतो, आज या चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी खास टीप देऊन ठेवतो स्पेशल, जी माझ्या लेक्चरमध्ये आत्ता मी ऍड करणार आहे आजच्यापासून. ते म्हणजे त्या बँकिंगचा फोन जो आहे
त्या खात्याला मध्ये सुद्धा 2 खाती काढता येतात आता जॉईंट सारखी. तर एका खात्यात फक्त 5,000 रुपये ठेवा आणि बाकी तुमचे 10-5 लाख 2 कोटी जे काही आहेत ते दुसऱ्या खात्यात त्याच बँकेत ठेवा. आणि बँकेला एक ECS सारखं पत्र द्यायचं असतं की माझा 5,000चा बॅलन्स संपला की त्या खात्यातनं इकडे 5,000 आणून ठेवा. ओके. UPI पेमेंटचं म्हणतोय मी, जे डिजिटल तुम्ही पेमेंट करता. आता जनरली दिवसभरात तुम्ही 4-5 हजार खरेदी करतच नाही. बरोबर आहे. 200, 400, 500, 1000. समजा चुकून तुमचे पैसे गेले तर 5,000 जातील, तुमचे बाकीचे 2-4 लाख वाचतील. बरोबर आहे. म्हणजे रेग्युलर वापरासाठीचं जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये अगदी थोडेसे पैसे. करेक्ट. आता साधं गणित आहे, आपण जे रिअल लाईफ मध्ये जगतो तेच मोबाईल मध्ये जगा, ते जगत नाहीत लोक. पण मोबाईल मध्ये सॅलरी अकाउंट पण असतं, सेव्हिंग अकाउंट पण असतं, आता कसं आहे व्यवहार पण असतात. आता आपल्या घरी बाबा आई किंवा कुणाचाही पैसे आले पगाराचे तर आपण कपाटात ठेवतो का? सगळ्याचा सगळा पगार आपण खिशात घेऊन हिंडतो? मग ह्याच्यात का घेऊन हिंडताय सगळा पगार? दोन अकाउंट ठेवा, म्हणजे मग तुमचं काम सोपं होतं आणि तुमची आर्थिक लूटमार थांबते. पुढचा तुमचा प्रश्न होता की ह्या फोनमुळे फायदे काय होतात. तर सध्या जो हनी ट्रॅप नावाचा प्रकार चाललेला आहे तर त्याच्यासाठी हा फार उपयोगी पडतो. म्हणजे ह्या लोकांसोबत हनी ट्रॅप होतात, कोणी असू दे, पॉलिटिशियन, सायंटिस्ट, इतके हुशार असतात ही लोक. सायंटिस्ट असतात, मोठ्या पदावर असतात, ऑफिसर असतील, पोलीस डिपार्टमेंटची लोक असतील, पॉलिटिशियन, ही सायबर या फ्रॉड मध्ये, डिजिटल अरेस्ट असेल, हनी ट्रॅप असेल, अडकतात कसे? कुठे आपण मूर्ख ठरतोय का यामध्ये? कसं आहे माहिती का, पुराण काळात विश्वामित्राला मोह पडला होता मेनकेचा, तिथपासूनची परंपरा आहे. आज काही अवघड नाही आहे. विशेषतः याच्यामध्ये काय होतं, थोडंसं डिटेलमध्ये सांगतो तुमच्या प्रेक्षकांसाठी की हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय. नुसतंच ऐकून आहेत लोक की काहीतरी बाईचं प्रकरण असतं आणि त्याच्यात काहीतरी होतं. अरे पण नेमकं काय होतं, हनी ट्रॅप नक्की होतो कसा? तर मुळात लक्षात घ्या सगळेजण, मी जे सोशल मीडिया आणि सायबर क्राईम किंवा फ्रॉड हे 2 जुळे भावंड आहेत. अच्छा. जो सोशल मीडियावर जास्ती आहे त्याच्याच बाबतीत सायबर फ्रॉड होतात. ओके. कारण हॅकरला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तोच एक मीडिया आहे. आणि सगळे माझ्याकडे आलेल्या केसेस पैकी 99 केसेस ह्या सोशल मीडियातल्या फेसबुकच्या मेसेंजरमधनं आलेल्या आहेत. सुरुवात कशी होते, तुम्हाला एक तर फ्रेंड रिक्वेस्ट येते लेडीजची, तुमच्या वयोगटाप्रमाणे येत असते, ते लोक हुशार असतात. म्हणजे आता समजा आणि तुमचं वय ज्येष्ठ नागरिकच्याकडे झुकतंय, तर मी स्वतः सायकॉलॉजिस्ट पण असल्यामुळे, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ, मला हे माहिती आहे की हे घडतं आयुष्यात. त्याच्यामध्ये त्या माणसाची चूक 80% आहे, पण 20% शरीराची चूक असते. म्हणजे कसं ते सांगतो, साधारण 55 क्रॉस झालेले माणसं ह्याच्यात जास्ती अडकतात. अच्छा. आणि एकदम यंगस्टर, कॉलेजचे तरुण जे व्हॅलेंटाईन मूड मध्ये असतात ते. पण ज्येष्ठ नागरिक जास्ती अडकत आहेत, म्हणजे 50 क्रॉस केलेले, 55-60 किंवा जस्ट रिटायरमेंटचे. होतं असं की त्या वयामध्ये त्यांचं घरामधली उपयुक्तता जवळपास शून्य झालेली असते. ओके. जो पगार होता तोपर्यंत त्यांच्यावर डिपेंड होतं घर, आता रिटायर झालेत, पेन्शन चालू आहे, ते येतंय बँकेतनं घरी. तुमची युटिलिटी कमी झाल्यामुळं आणि विशेषतः या काळामध्ये महिला म्हणजे त्यांची मिसेस ही नातवंडांमध्ये रमलेली असते. बरोबर आहे. आणि नाईट लाईफ त्यांचं ऑलमोस्ट 0 झालेलं असतं. आणि काही सहज जरी तुम्ही हात पुसायला गेला पदराला तर ती म्हणजे या वयात शोभतं का? म्हणजे आपल्याकडे विचित्र फ्रेम करून ठेवलेले आहेत, या वयात हे शोभत नाही. मग ती मानसिक कोंडी होते पुरुषाची की संवादालाच कोणी नाही आहे. मग अशी माणसं फेसबुकवर संवाद साधणं चालू करतात. आणि असे लोक कोण कोण आहेत ते कळतं पटकन भामट्या लोकांना. मी त्याला भामटा हा शब्द वापरतो. हॅकर म्हणजे हॅकर म्हणण्याच्या लायकीचेच नाही आहेत, ते भामटेच आहेत ते. तर ते लोक शोधातच असतात अशा, कारण त्यांच्या पोस्टमधनं, त्यांच्या काही टेक्स्टमधनं जाणवतं की हा फ्रस्ट्रेट आहे, संवादाला भुकेला आहे. आणि मग या माणसांना जाळ्यात ओढणं चालू केलं जातं. मेसेंजर आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि मग मेसेंजरमध्ये हाय हॅलो कसे आहात. आणि साधारण जो 60 वर्षाचा असेल तर 40च्या महिलांचा फोटो असलेल्या डीपीवरनं ट्रान्झॅक्शन सुरू होते. एकदम 16 वर्षाची मुलगी नाही बोलत. साधारण मला कुणाशी गप्पा मारायला आवडेल, माझ्या वयाच्या साधारण बरोबरीचे, थोडं कमी जास्ती. हे सायकॉलॉजी आहे.
मला स्वतःला 10 वर्षाच्या मुलीवर गप्पा मारणं आवडेल का? चॅटिंग नाही, मॅच्युरिटी नसते ना. तर हे लक्षात घेऊन ती लोक त्या वयाचं ग्रुप असलेली दाखवतात आणि त्यांच्यातर्फे बोलणं चालू करतात तुमच्याशी. आणि मग कसे आहात, छान आहात, तुम्ही छान दिसताय, करत 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 प्रत्येक पुरुषाला एक वाक्य पाहिजे असतं, ते म्हणजे तुम्ही किती छान दिसता वयाच्या मानाने, कंसात. तुमच्या वयाच्या मानाने तुम्ही तरुण दिसता. हा, वाटत नाही तुम्ही 60चे आहात, की हा पुरुष लगेच ढगात जायला चालू होतो. तिथून ते सुरू होतं, कारण त्याला कौतुकच बंदच झालंय ना घरातलं. घरात काय वाक्य आहे, या वयात शोभतं का? आणि इकडे हे वाक्य, या वयात किती छान दिसताय. नकळत तो इकडे झुकतो. मग त्याचे पर्सनल डिटेल्स बोलण्यात काढून घेतले जातात. आणि तुम्हाला एकेकाळी लाकडी पिंजऱ्यातला पोपट घेऊन ज्योतिषवाला बसायचा रस्त्याच्या कडेला. त्याचे ठरलेले 5 प्रश्न असायचे, उत्तर. त्याच्यामुळे समोरची बाई किंवा माणूस पाघळायचाच की बरोबर भविष्य सांगितलंय म्हणून. उदाहरणार्थ, बाई तू जेवढी माहेरी सुखी होती तेवढी सासरी सुखी नाहीयेस. रिलेट होणारे लगेच, बाई तू खूप काळजी घेते सगळ्यांची, पण तुला काळजी घ्यायला कुणीच नाहीये. बाई तू मुलांचं सगळं केलं पण मुलं तुझ्याकडे आता बघत नाहीत. बाई तुझ्या कष्ट खूप करते पण त्याला यश येत नाही. असे ठराविक वाक्य असतात आणि त्याला ते बळी पडतात. सेम पद्धत ते ज्योतिषवाले जे उल्लू बनवतात तेच हे भामटे लोक उल्लू बनवतात. तुमची सिंपथी मिळवतात आणि मग तुम्हाला हलकं वाटायला लागतं. कुणीतरी खांदा आहे रडण्यासाठी, मग ते रडत बसतात दिवसभर. मग नंतर पुढची स्टेप येते की सर आपण तुमचा सेफ टाइम कधी कॉल करून बोलूया का? म्हणजे कोणीच नसेल तेव्हा बोलूया, चालेल ना? मग तोही सांगतो हा हरकत नाही. मुलगा सून वगैरे कामावर जातात 8-10ला आणि मग बायको जाते देवळात, 11-11:30ला मी फ्री आहे. मग त्यांचं साधं बोलणं चालू होतं 11:15च्या आसपास. मग बोलण्यामध्ये त्यांना गुंतवून परत तेच, तुम्ही किती छान दिसता पण तुमच्या कष्टाला चीज नाही, तुमच्या घरात तुमची किंमत नाही, असं म्हणून त्याचा इगो गोंजारला जातो आणि मग त्याला जिंकलं जातं. आणि मग हळूहळू त्याला फिजिकल कडं वळवलं जातं चॅटिंगमध्ये. फारच 6 पॅक सारखे वाटताय तुम्ही, जरा मला बघायला मिळेल का जरा? तोही त्या भावनेच्या भरात मोकळा होतो. पुढची स्टेप येते मग, सर ऑडिओपेक्षा आपण व्हिडिओ कॉल करूया का? मी पण बोलते तुमच्याशी, छान वाटेल मला, पण मला पण कोणी नाही. तो पण तिनं पण रडणं चालू केलेलं असतं. माझा नवरा मारतो मला, माझं हे आहे, माझी मुलं लक्ष देत नाहीत, उपाशी, असं रडणं खोटं चालू असतं. 2 येडे लोक एकत्र आल्याचं गणित तयार होतं तिथं. आणि मग ती ऑफर करते आपण व्हिडिओ कॉल थोड्या 5 मिनिटासाठी करूया का? मग 5 मिनिटाचा व्हिडिओ कॉल साधा होतो जनरल. मग नंतर व्हिडिओ कॉलच्या व्यसनाची सवय लावली जाते त्या माणसाला. आणि मग तो सातत्याने जो व्हिडिओ कॉलमध्ये मग 15-15 मिनिटं, अर्धा तास गप्पा मारत राहतात दोघं. आणि मग एक वेळ अशी येते की मग तुम्हाला एकदा तिने 6 पॅक दाखवण्याच्या निमित्ताने बन्यान काढायला लावलेली असते. किंवा मग त्याच्या पुढची स्टेप गाठते ती की सर आपण थोडंसं व्हर्च्युअली छान सेन्शियस बोलूया का? मग तो आनंदाने हो म्हणतो. मग ती मुद्दाम त्याला उचकवण्यासाठी म्हणा किंवा पेटवण्यासाठी असे काही वाक्य बोलते की तो भावनेच्या भरात वाहत जातो. आणि मग ती म्हणते की आता मलाही राहवत नाहीये, तर आपण जसे जन्माला आलो होतो तशा अवस्थेमध्ये आपण गप्पा मारूया का? यालाही छान वाटतं आणि तसं तो करतो. तिकडून पण व्हिडिओ दिसायला लागतो. एक तुम्ही त्या अवस्थेकडे चाललेले आहे, दिगंबर अवस्थेकडे, आणि हाय त्या अवस्थेकडे जातो आणि मग बोलणं चालू होतं. छान वाटतं त्याला. त्याच्या पुढची स्टेप पण कधी कधी गाठली जाते. फार हुशार असेल तुम्ही जे सुरुवातीची नावं घेतली प्रोफेशनची, तर त्याच्यामध्ये मग आणखी पुढची स्टेप गाठली जाते सेन्शियसनेसची. आणि मग तो कॉल, व्हिडिओ कॉल समोरचा रेकॉर्ड केला जातो आणि तो कॉल कट केला जातो. आणि 1 तासाभराच्या अंतरातच दुसऱ्याच एका नंबरवरनं तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला जातो की असा व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे. तुम्हाला जर तो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये असं वाटत असेल तर आम्हाला एक बाबा 2 लाख रुपये द्या. जे काही डिमांड ॲज पर भामट्याचं माइंड. पण गंमत एक सांगतो, त्या हनी ट्रॅपमध्ये कोट्यावधी रुपये लुटले गेलेत, पण ॲट ए टाइम नाही. त्याचं कारण सांगतो, त्यांच्या हातामध्ये सोन्याचं अंड देणारी कोंबडी लागलेली आहे. ती कोंबडी कापून नाही खात, अंड खातात. ते सुरुवातीला 1-2 लाख रुपये घेतात आणि तुम्हाला वाटतं की चला, आणि ते सांगतात, प्रॉमिस करतात की आम्ही आता व्हिडिओ डिलीट केलाय, डिलीटचा स्क्रीनशॉट पण पाठवतात.
आणि मग 2 दिवसांनी दुसऱ्याच नंबरवरनं तोच व्हिडिओ येतो आणि हा माझ्याकडे आलाय तर नको असेल बाहेर जायला तर मला 4 लाख द्या. असं करत 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 मग तुम्हाला 1-2 महिन्याच्या टप्प्यामध्ये किमान तुमचं खातं रक्कम करेपर्यंत लुटलं जातं. आणि हे इतके निर्ढावलेले आहेत भामटे लोक, त्यांना कसलीही कोणाचीही भीती नाही आहे. एकेकाळी चोरी करणाऱ्याला किंवा दरोडा सुद्धा टाकणाऱ्याला थोडी पोलिसांची भीती होती. त्याचं कारण होतं की ते चेहरा दिसायचा ना बघणाऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना, त्याच्या वर्णनावरून पकडलं जायचं. आता सायबरमध्ये फेसलेस थीफ आलेले आहेत, त्यांचा चेहराच नाही आहे, त्यांचा फक्त IP ॲड्रेस हा त्यांचा चेहरा आहे. पकडणार कसं? त्याच्यामुळे ते निर्ढावलेत. एक केस सांगतो मी तुम्हाला, शॉक बसेल किती निर्ढावल्याची एक्स्ट्रीम लिमिट आहे. एका मुलाला असंच हनी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलेलं आणि तो वैतागून, पैसे तर देऊन झाले पण तरी पिच्छा सोडणार म्हणून वैतागून त्यांनी सुसाईड केलं. बापरे. आणि सुसाईड केलं. पोस्टमार्टम झालेली बॉडी घरात अंगणात ठेवली होती पुढच्या विधीसाठी. एवढ्यात त्याचा फोन वाजला तिथे ठेवला गेलेला आणि त्याच्यावर कोणाचा आहे म्हणून माहीत नाही म्हणून वडिलांनी स्पीकर फोनला टाकला. तर तिकडून धमकीचा आवाज येत होता की राहिलेले 2 लाख कधी देतोय, नाही तर तुझ्या वडिलांना कळवेन. म्हणजे त्यांना माहीत पण नाही आहे की यांनी सुसाईड केलंय. इतके ते निर्लज्जासारखे वागतात, क्रूर असतात हनी ट्रॅपमधली, कारण त्यांना कसंही करून लुटायचं असतं. आणि ह्याच्यामध्ये अडकायचं नसेल तर काय? आता मी ट्रॅप सांगेल, उपाय सांगेल. पण अशा तुमच्या तुम्ही एवढे केस सॉल्व्ह करता, पण असं कधी अशी केस आली कधी की एकदम विचित्र केस की तुम्हालाही असा शॉक बसला की काय प्रकार आहे असा? असं तर प्रत्येक केस आमच्यासाठी विचित्रच असते. कारण कॉमेडी केस सांगतो आधी, थोडं गंभीर झालंय वातावरण. पुण्यातलीच केस आहे. मी एक ठिकाणी असंच लेक्चर देऊन आलो होतो. माझे ऑल ओव्हर महाराष्ट्र लेक्चर्स चालू आहेत सायबर अवेअरनेसचे. तर लेक्चर देऊन अटेंड करून आलो आणि संध्याकाळी ते अटेंड केलेल्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाचा मला कॉल आला की सर, मी तुमचं अटेंड केलं होतं सकाळी पण माझे 1 लाख रुपये गेलेत, तर मला तुम्ही परत मिळवून द्या. तुम्ही सांगितलं ते सगळं पाळलंय मी, तर तुम्ही परत मिळवून द्या आता. म्हणजे तो पुणेरी, त्या ज्येष्ठ नागरिक, मग काय बोलायलाच नको. तर त्यांचं चूक नव्हतं, त्यांचा सात्विक संताप होता. मी म्हटलं काका आधी शांत बसा, उभ्या राहून बोलू नका, शांत बसून खाली बसून बोला. ते म्हणजे तुम्हाला कसं कळलं तिथनं? म्हटलं माणूस बसून रागावूच शकत नाही, सायकॉलॉजी आहे. उभं राहिल्याशिवाय त्याचा आवाज वाढत नाही. साधं तुम्ही बघा ना, बसून रागवून दाखवा, नाही होत, उभंच राहावं लागतं. मग ते बसायला सांगितलं. काकूंना, त्यांच्या काकूंना सांगितलं की पाणी द्या अर्धा ग्लास, शांत करा त्यांना. शांत झाल्यावर म्हटलं आता नीट सांगा काय काय झालंय. तर ते म्हटले की मला एक कॉल आला होता बँकेचा म्हणून की तुमचं खातं अपडेट करायचं, KYC राहिलेलं आहे, KYC राहिलेलं आहे, तर तुम्हाला आता एक नंबर येईल, तो नंबर चुकून तो भामटा बोलून गेला की तो OTP येईल, तर तो आम्हाला द्या म्हणजे तुमचं खातं कंप्लीट होईल. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही, मी आजच सकाळी DDचं लेक्चर ऐकलंय, त्यांनी सांगितलं की OTP कोणाला द्यायचा नाही, मी देणार नाही. तो भामटा थोडा हुशार निघाला, नंतर हुशारी केली त्याने. तो म्हणला की अहो चुकून मी OTP म्हटलं, तो OTP नाही आहे, KYCचा पिन आहे, म्हणजे रजिस्टर्ड नंबर आहे, तो फक्त मला द्या, म्हणजे मग तुमचं आपोआप अपडेट होईल. तो म्हणला तरीही मी देणार नाही, DDने सांगितलंय. फिट होता त्याच्या विधानावर. मग तो म्हटला बरं ठीक आहे काका, नका देऊ, फक्त तुमच्या स्क्रीनवर काय आलंय ते वाचून तरी दाखवा, सेंड काहीच करू नका. आणि ह्या बाबाने वाचून दाखवलं सगळं. त्याच्यामध्ये त्याचा OTP नंबर पण वाचून दाखवला आणि दुसऱ्या मिनिटाला त्याचे ₹1 लाख होते ते गेले. आणि ते मला म्हणतात की तुम्ही काय सांगितलं होतं OTP सेंड करायचा नाही, मी सगळं फॉलो केलं. मी कुठे सेंड केला? अहो म्हटलं तुम्ही हाताने नाही तोंडाने सेंड केला ना. तर मंडळी तुम्ही पण लक्षात ठेवा, OTP देऊ नका असं आम्ही वारंवार सांगतोय, पण OTP देऊ नका म्हणजे तोंडाने पण देऊ नका, हे मला नवीन ऍड करावं लागलं. बरोबर आहे. तर विचित्र किस्से पण घडतात काही वेळेला. फक्त त्याच्यात काय असतं, काय आता प्रतिष्ठा आडवी येते काही जणांची, बरोबर आहे, म्हणून केस समोर येत नाही. तर एक त्या सगळ्या लोकांना सांगतो, एकतरी अडकूच नका. न अडकण्याचा सोपा उपाय सांगतो. कोणाचाही व्हिडिओ कॉल येऊ द्या, तुमच्या लगावबत्तीच्या प्रेक्षकांसाठी आणि सगळ्याच लोकांसाठी सांगतो, जे जे कोणी बघतील व्हिडिओ, तुमचा फोन साधारण असा ठेवलेला असतो, बरोबर? असा तर धरून कोणी बसत नाही ना, टेबलवर असा असतो. तो आल्यानंतर व्हिडिओ कॉल येतो, आला व्हिडिओ कॉल आला समजा, तो छताकडे चालू राहू द्या आणि रिसीव्ह करा.
म्हणजे आपण त्यात दिसायचं नाही. त्याला फक्त सिलिंग फॅन दिसेल. हा. तो ब्लॅकमेल सिलिंग फॅनला काय करणार? बरोबर आहे. आणि अपरिचित व्यक्ती दिसली तुम्हाला बोलण्याच्या नादात, जी कुणी XYZ मेसेज मधनं सुरू केलं होतं बोलणं, तशा टाईपच्या लोकांचे व्हिडिओ कॉल दिसले, कट करा. आयुष्यात हनी ट्रॅप मध्ये अडकणार नाही तुम्ही. किती सोपी ट्रिक आहे, खूप सोपी आहे. आणि समजा घरचा फोन असेल तर घरचे ओरडतील. बायकोचा फोन असेल, अहो काय असेल, काय छताकडे काय ठेवलाय, सांगायचं की नाही डीडींचं लेक्चर मी ऐकलंय, त्यांनी सांगितलंय की फोन सहज घ्यायचा नाही. आणि दुसरा एक फोन घेण्यावरनं एक सांगून ठेवतो, माझ्या ऑर्थोपेडिक मित्रांशी गप्पा होत्या, सर्जनशी. महिन्याला पुण्यामधली आकडेवारी सांगतोय, महिन्याला 6 ते 7 केसेस प्रत्येक डॉक्टरकडे येत आहेत. ज्येष्ठ नागरिक फोन घेताना धावत जाऊन घसरून पडले, गुडघे फुटले. बापरे. काय कारण आहे? लोक का पॅनिक होतात फोन वाजल्यावर घ्यायची, मला काही कळत नाही. बाथरूम मधनं पळत आलेली लोक आहेत फोन घ्यायला. अरे वाजू द्या ना. आता काय कॉलला पैसे पडतात का? मिस कॉल बघून नंतर कॉल घ्या. माझं तर म्हणणं आहे, एक सायकोलॉजिस्ट म्हणून सांगतो, पहिल्या दुसऱ्या कॉलला फोनच घेऊ नका. होतं काय की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या कामात असता आणि अचानक फोन आला की तुम्ही ती विचाराची तंद्रीमध्ये तो फोन घेता. मग एक माइंड तुमचं त्या दुसऱ्या कामात असतं आणि एक इकडं काय बोलतोय ते कळत नाही तुम्हाला. मग तुम्ही हो 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 करत जाता आणि फ्रॉडमध्ये अडकता. बरोबर आहे. आणखी एक प्रकार सर, या अशा फ्रॉडच्या केसेसमध्ये महिला वर्ग पण बऱ्याचदा अडकतो. तर काय अशा चुका आहेत तुम्ही सांगू शकता की तर महिलांनी करू नका? सगळ्यात मोठे केसेस घडतात त्या महिलांच्या वर्किंग टाइममध्ये, किचनच्या वर्किंग टाइममध्ये. म्हणजे सकाळी 7 ते 9 या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणावर केसेस वाढत आहेत महिलांना फसवण्याच्या, आर्थिक फ्रॉडमध्ये. कारण होतं कसं, महिला एकाच वेळेला गॅसवर भांडी ठेवलेली असतात, इकडे दूध तापतं, इकडे भात इकडे पोळ्या चालू आहे, तिकडे काहीतरी चालू आहे, आणि इकडं मुलाचे डबे भरणं, मिस्टरांचा डबा भरणं, सगळं घाई चालू असते. आणि त्याच वेळेला फोन वाजतो. महिला काय करतात, असा फोन लावणार आणि इकडे त्यांचं फोडणीचं काम चालू राहणार. आणि तिकडचा काय बोलतोय आणि इकडे मीठ टाकलंय की नाही, फोडणीला तेल टाकलंय, काही मिक्स होतं सगळं. आणि मग गडबड सुरू होते. आणि मग तिकडचा माणूस काहीतरी कटवण्यासाठी म्हणून तुम्ही हा हो ओके 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 म्हणत जाता, बोलण्याच्या त्याच्या झाशात येता, आणि तो तुमचं खातं रिकामं करण्या इतपत तुम्हाला उल्लू बनवतो. तर म्हणून महिलांना माझी विनंती आहे, या चॅनलवरनं बघणाऱ्या सगळ्या महिलांना, कृपया कामाच्या वेळेला फोन उचलू नका. घरात जो दुसरा कोणी असेल त्याला उचलायला सांगा. बरोबर. आणि घरात कोणीच नसेल तर वाजून बंद पडू द्या. घरच्यांचा जवळच्या कुठल्या मित्र मैत्रिणींचा, आई वडिलांचा, माहेरचा असेल तर ते पुन्हा करतील. किंवा तुम्ही सांगू शकता डब्यावरून काम झाल्यावर की बाबा मी किचनमध्ये होते, आता फ्री झाली, हा बोला काय काम आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या वाचून खूप अडतंय लोकांचं. काही अडत नसतं, काहीही अडत नसतं. लक्षात घ्या. दुसऱ्या दिवशी नवरा गेल्याच्या दुसऱ्या दिवशी बायका पिक्चरला गेलेल्या माहिती आहेत. काही अडत नसतं कुणाचं कुणा वाचून. त्यामुळे तुम्हाला असं भ्रमात राहू नका. नामवंत नॅशनल बँक आहे पुण्यातली, त्याची मॅनेजर म्हणजे रोज आर्थिक व्यवहार सांभाळणारी, तिचे बोलता बोलता असंच मीटिंगमध्ये बोलता बोलता 4 लाख रुपये गेले. काय बोलायचं, काय गरज काय? मी मॅडमला म्हटलं की मीटिंग चालू होती ना, मीटिंग मध्ये लक्ष का नाही ठेवत, फोन काय अटेंड केला? मी आता पण आपल्या एका मैत्रिणीशी इथल्या स्टुडिओ मधल्या म्हटलं की आता आपण 1 तास 2 तास आपण इंटरव्ह्यू मध्ये आहोत, तुमच्या सगळ्यांच्या फोन मधलं नेट का चालू आहे? तुम्ही सोशलवर जाणार आहात का? आता कुणाला पैसे देणार आहात का? मग नेट का चालू ठेवताय? बरोबर आहे. साधं तुम्ही बाहेर कोपऱ्यावर नाक्यावर भाजी घ्यायला गेलात तर दार बंद करून कुलूप लावून जाता, पण मग ह्याचं कुलूप का नाही लावत? म्हणजे नेट ऑफ ठेवणं 90% फ्रॉड पासून सुरक्षित राहणं. ओके. 2 फोन ठेवा, हा मी सुरुवातीला सांगितला फंड आहे, आणि त्यातलं बँकिंगच्या फोनचं बंद ठेवा. पण आता सध्या ज्यांच्याकडे आहे एकच फोन आहे, त्यांनी जेव्हा आवश्यकता आहे तेव्हाच त्याच्यातलं नेट चालू करा. अदरवाईज तुमचं इंटरनेट हे ऑफ ठेवा. कारण ऍक्सेस, हॅकर लोकांना ऍक्सेस हा तुमच्या नेट थ्रू मिळतो. म्हणून तुम्ही नेट बंद ठेवा काम नसताना. आता टीव्ही बघताना आपण टीव्ही चालवतो, पण बघत नसताना टीव्ही बंद करतो की नाही? जे रिअल मध्ये जगताय तेच मोबाईल मध्ये जगा, फार वेगळं काही जगायचं नाहीये. काम नसेल तर नेट बंद ठेवा. विशेषतः ज्येष्ठ नागरिक. गेल्या महिन्यामध्ये सांगलीची केस आहे माझ्याकडं. 7.5 लाख रुपये आजोबांचे गेले नातवाच्या हातून. गेम खेळताना. नातू
रडायला लागला म्हणून आजोबांनी त्याला मोबाईल खेळायला दिला. तो गेम खेळत होता. गेम खेळता खेळता त्याला कळलं नाही. तिकडनं हॅकरने ऍक्सेस मागितला, ह्याने दिला, स्क्रीन शेअर केला आणि त्याच्यातनं त्याचं OTP वगैरे सगळं जाऊन बँकेतनं धडा पैसे गेले. कशासाठी? नातवाबरोबर उलट तुम्ही छान खेळा ना, तुमच्या लहानपणच्या गोष्टी सांगा, गप्पा गोष्टी सांगा. मोबाईल देऊन त्याचं तोंड गप्प का करताय? तुम्ही मगाशी एक बोललात की सतत तुमच्या मोबाईलचे इंटरनेट हे तुम्ही ऑन ठेवू नका, वायफाय असेल किंवा इंटरनेट असेल. ते कशासाठी? म्हणजे काय नेमका फ्रॉड होतो तेव्हा? सोपं सांगतो. आपण जे मगाशी जो मुद्दा होता तोच परत सांगतो. आपण जे रिअल लाईफ मध्ये जगतो तेच मोबाईलच्या लाईफ मध्ये जगा. तुम्ही आयुष्यात कधी अडकणार नाही. ओके. साधं गणित सांगतो. तुम्ही नाक्यावर अगदी भाजी आणायला जरी जाणार असाल तर दाराला कुलूप लावून जाता की नाही? लॅच असेल तर उडून जाता. गावाला जाणार असाल तर दोन्ही दरवाजे बंद करून जाता. बरोबर आहे? किंवा दुसरं उदाहरण, फ्रीज मधलं दूध घ्यायचंय तुम्हाला चहासाठी, दुधाची पिशवी घेता, फ्रीजचं दार बंद करता की नाही? का उघडं ठेवता? नाही, बंद करतो. काम झाल्यावर बंद करता. टीव्ही बघून झाल्यावर टीव्ही बंद करता, मग झोपायला जाता. रात्रभर टीव्ही चालू राहतो. चुकून राहणं वेगळं, पर्पजली तर नाही ठेवत. मग त्या चुका इथं मोबाईलमध्ये का करता तुम्ही? आत्ता या क्षणी, आता फॉर एक्झाम्पल आपण इंटरव्ह्यू करतोय, मला पक्क माहिती की पुढचा 1 तासभर मला सोशलवर जायचं नाहीये, मला काही लागणार नाहीये इंटरनेट. माझं तुमच्या पायऱ्या चढताना माझं सगळं नेट ऑफ होते. मुळात मी सगळ्यांना हे सांगतो की जेव्हा काम असेल तेवढ्या वेळेपुरतं नेट ऑन करा, बाकी वेळेला बंद ठेवा. लोक म्हणतात नाही मग आम्हाला ट्रू कॉलरवर कळत नाही, पण मुळात ट्रू कॉलर सुद्धा आता 16 चुकीचे डुप्लिकेट ऍप ट्रू कॉलर आलेले आहेत जे तुम्हाला उल्लू बनवतायत, फसवतायत. ओरिजिनल ट्रू कॉलर आता जमाना झाला. आणि तुम्हाला मुळात ट्रू कॉलरवर जाणून घेण्याची गरज काय, कोण आहे तो. नंतर तुम्ही ट्रू कॉलरवर चेक करू शकता ते नेट ऑन करून कुणाचा होता तो. नेट जेवढं बंद ठेवाल तुमच्या फोनचं तेवढं फ्रॉडपासून दूर राहाल. आता तुम्ही ऑन अँड ॲव्हरेज स्क्रीन टाईम म्हणतो आम्ही त्याला सायंटिफिक भाषेत, की सोशलवर तुम्ही दिवसभरात किती वेळ असता. साधारण आम्ही काढलेला आकडेवारी महाराष्ट्रातली तर साधारण 2 तास असतो, विभागून सलग नाही, दिवसभरात 2 तास. मग 2 तासापुरतंच नेट वापरा ना, बाकी 22 तास नेट बंद ठेवा. बरोबर. म्हणजे काय होईल? हॅकरला तुमचा ऍक्सेस मिळणार नाही, तुमचं खातं पळवता येणार नाही, तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करता येणार नाही. नेट काम, आता तुम्ही भाजी घेताय, किराणा घेताय, त्याला पेमेंट करायला तुम्हाला किती वेळ लागतो? 15 सेकंद. तेवढ्या वेळापुरतं नेट चालू करा, पेमेंट करा, नेट बंद ठेवा. सोशलवर जायचंय, व्हॉट्सअप बघायचे काय, तेवढ्या वेळेपुरतं जा, बाहेर पडा, बाहेर पडल्या नेट बंद करा. आणि ते एक गोष्ट आपल्यासोबत होतं की आता समजा मी एखादा शब्द बोलले किंवा एखाद्या प्रोडक्टचं नाव घेतलं, समजा रेनकोट, आईस्क्रीम किंवा ब्लॅक कॉफी, तर लगेचच दुसऱ्या मिनिटाला फेसबुकवर किंवा कुठेही मला इंटरनेटवरती मला त्याच्याशी निगडीत ऍड येतात. तर हे सतत माझा मोबाईल माझा ऐकतोय का? करेक्ट. आता मगाशीचा जो मुद्दा आहे, नेट चालू असताना तुमचं फोन तिकडं ऍक्सेस होत, म्हणजे आवाज ऍक्सेस होतोय आणि तिकडनं त्यांना जाहिराती मार्केटिंग करण्याशी मतलब आहे. त्यांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही आहे. पण तुम्ही काहीतरी एन्क्वायरी करताय ना, म्हणजे तुम्हाला ते पाहिजे, किंवा तुम्ही तुमच्या आईशी बोलताय की बाबा मला सध्या फ्रीज घ्यायचा आहे का, कुठला चांगला आहे. मग आई काहीतरी सांगणार तिकडनं, हे तुम्हाला फ्रीजच्या जाहिराती चालू होणार. ह्याच्यासाठी सांगतो मी की नेट बंद ठेवा. गरज काय? बघ, समजा तुम्ही म्हणाल की मी सोशलवर होते तेवढ्यात नेट कॉल आला, मग काय करायचं? त्याची सोपी आयडिया सांगतो. कॉल, तुम्ही सोशलवर आहात व्हॉट्सअपला वगैरे आणि कॉल आलाय, पटकन वर जा आणि नेट बंद करा आणि मग कॉल अटेंड करा. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमचं नेट बंद होतं, तुमचं स्पीकर बंद होतो त्याच्यामुळे नेटचा, आणि तुमचं बोललेलं ऐकायला जात नाही. आता मी जर ते नाही सांभाळलं तर किती घरांमध्ये भांडणं लागतील, एवढे केसेस आहेत माझा आवाज ऐकला तर. आपण मगाशी बोललो ज्येष्ठ नागरिक यामध्ये जास्त अडकतात. एक DRDOच्या सायंटिस्टची केस घडली होती आणि खूप जी माहिती नको जायला पाहिजे ती गुप्त माहिती पाकिस्तानच्या एका एजंटकडे गेली. तर तुम्ही म्हणालात की हे सगळं सायकोलॉजी त्याच्या मागे कशी वर्क करते, पण किती झालं तरी तो एक संताप वाटतो ना की अरे सायंटिस्ट आहेस तू कसं काय अडकू शकतो? जर तुला माहितीये समोरचा एजंट तुला या गोष्टीसाठी फसवू शकतो, एखादी तरुण मुलगी तुला या गोष्टींसाठी फसवू शकते, तुझ्याकडनं माहिती लीक केली जाऊ शकते, तरी देखील ते लोक अडकतात. पण मग ही जी माहिती लीक केली जाते
तर ह्या प्रोसेसमध्ये किती वेळ लागतो? म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही का गव्हर्नमेंटला किंवा सुरक्षा यंत्रणांना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत का? असं काही होतंय? त्या लोकांना बायपास करण्यासाठीची यंत्रणा आधी त्यांनी उभी केलेली असते. ओके. त्यांना बायपास कसं कसं करायचं आहे आणि मग याला ट्रॅपमध्ये अडकवलं जातं. आता राहिला प्रश्न तुमचा की एवढा मोठा शिकलेला माणूस कसा अडकतो? शिकलेला माणूस खुर्चीत बसलेला आहे, बरोबर? कपड्याच्या आतमध्ये तो पुरुषच आहे. ओके. त्याला सुद्धा 6 रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर सगळे आहेत. किती हुशार असला तरी त्याला आहेत ना. त्यामुळे ऋषीमुनींची कथा वेगळी नाहीये तर आपली काय कथा आहे? त्यामुळे ते अडकतात त्याच्यामध्ये. त्यांचं आता ते काही गोष्टी सांगता येत नाहीत, पण त्यांच्यामधले ड्रॉबॅक पण होते त्यांच्या स्वभावामधले. बरोबर आहे. तर ते बाहेर आले नंतर तपासामध्ये आणि मग ते का अडकले त्याची उकल झाली. त्यामुळे कोण अडकलं ह्याचं आता आश्चर्य वाटण्याची वेळ नाही आहे. बरोबर. उलट सांगतो मॅडम, मला कौतुक आहे ग्रामीण भारताचं आपल्या. माझ्याकडे आलेल्या केसेस पैकी फक्त 1 ते 2% केसेस तालुका लेवलच्या आहेत. सगळ्या शहरात ग्रामीण मधली तर एकही केस नाहीये माझ्या इतक्या वर्षात. खेड्यातली सगळ्या शहरातल्या आहेत आणि शहरातल्या सुद्धा त्यातले त्यात मेट्रो सिटी मधल्या जास्ती आहे. सगळ्या महाराष्ट्राला नाही देशाला विद्वत्तेचं हे सांगणारी एक शहर आहे आपल्या महाराष्ट्रात. तिथं MSCBचा फ्रॉड जो मी उघडकीला आणला गेल्या वर्षीचा, की तुम्ही गेल्या महिन्याचं लाईट बिल भरलेलं नाहीये किंवा कमी भरलंय, तर ते आज खाली लिंक दिले, त्या लिंकला क्लिक करा आणि पैसे भरून टाका, नाहीतर रात्री 9 वाजता तुमची लाईट कट करण्यात येईल. दुसरा एक फ्रॉड याला अपडेट झाला, यांच्या ट्रिक्स ऍड होत जातात की तुमचं असं असं लाईट बिल आलंय, समजा आता आमचं लाईट बिल आलंय 10,000 जे की नव्हतं यायला पाहिजे, 10,000 आलंय, तर मग आपण ते 10,000 आपण 6,000 करू शकतो, कमी करून तुम्ही लाईट बिल भरा, मी एजंट आहे, आपण काहीतरी मध्ये करू, सेटलमेंट करू, तुम्ही एवढं भरून टाका, मी स्कॅनर पाठवतो. हे सुद्धा फ्रॉड ऍड झालेत त्याच्यामध्ये तर भरपूर ऍड झाले. हे आमच्या सोबत झालेला फ्रॉड आहे, आमच्या ऑफिस सोबत झालेला आहे, पण आम्ही त्यातनं वाचलो, आम्हाला लक्षात आलं की स्कॅनर असं कोणी काय पाठवू शकतं. बरोबर. तर MSCBचा जो होता मेसेज तो वाचून या विद्वान शहरातल्या बालेकिल्ला म्हणतात असा आहे, त्या शहरात पण एक बालेकिल्ला आहे, तिथं पूर्ण क्रीम हुशार राहतात असं त्यांचा दावा आहे, विद्वान लोक राहतात. तर एक पूर्ण पुण्यातनं सुमारे 8 कोटी रुपये त्या फ्रॉडमध्ये गेले लोकांचे आणि त्या बालेकिल्ल्यातनं त्यातले 3 कोटी गेले. म्हणजे जे विद्वान लोक आहेत त्यांचे जास्त पैसे त्यांचे गेलेत. बरं, एवढं लॉजिकली मला विचार करा तुम्ही, प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या, काहीही कसलाही मेसेज येऊ द्या, तो 10 वेळेला वाचायचा, 10 वेळेला, आणि मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं लॉजिकली की MSCBच्या माणसांकडे माणसं नाही आहेत कामाला, दिवसा फोन केला तरी येत नाहीत, ते रात्री गव्हर्नमेंटच्या कामासाठी 9 वाजता ओव्हरटाईम करून घरचा पत्ता शोधत येतील. ही तिथेच शक्यता संपली, ते तुम्हाला लगेच फ्रॉड कळला असता, पण नाही, लोक पॅनिक झाले. त्यातून दुसरं, समजा खरंच आले खरंच लाईट बंद केली, एक दिवस कॅन्डल लाईट डिनर करा ना, हॉटेलमध्ये जाऊन एक्स्ट्रा पैसे देऊन कॅन्डल लाईट डिनर करता, मग एक दिवस घरी करा आणि दुसऱ्या दिवस सकाळी ऑफिसमध्ये जा MSCBच्या आणि विचारा की बाबा माझी लाईट का कट केली आहे. नाही, धावायचं नुसतं. ते आपल्याला शाळेमध्ये गोष्ट होती ससा आणि कासवाची. पिंपळाच्या झाडाखाली ससा झोपलेला असतो, त्याच्या अंगावर पाठीवर पिंपळाचं पान पडतं, त्याला वाटतं आभाळ पडलं आणि तो ओरडत सुटतो आभाळ पडलं पळा पळा. त्याच्या मागोमाग सगळे प्राणी खात्री न करून घेता पळत सुटतात. बरोबर. असं करत करत सगळे सिंहाकडे जातात. मग सिंह सगळ्यांना फटका देतो आणि सांगतो की असं काय आभाळ पडत असतं का. अशा सिंहाची आता गरज आहे सगळ्या लोकांना शहाणं करण्यासाठी. कारण काही झालं की पळत सुटण अडका. तुम्ही जे मोहात पडणं म्हणलं, तुम्ही तुमचं ऑफिस वाचलं, पण लोकांना मोह पडतोय ते वाचणाऱ्या 4,000चा. का मोहात पडताय हे पा, मी पोलिसांकडनं बोलतोय असं नाही, त्या डिपार्टमेंटच्या सोबत आहे तो भाग वेगळा. तुम्ही सगळे कागदपत्र गाडीची नीट ठेवा, सिग्नल तोडू नका, काही करू, म्हणजे सगळं नियम पाळा व्यवस्थित. कशाला पोलीस तुम्हाला पकडेल? नाही, तुमच्याकडे काहीतरी कमी असतं, मग त्यांनी पकडलं की मग तुम्ही म्हणता की तो पैसे खातो. मग तुम्ही नीट राहा ना. तसंच मोबाईल सायबरमध्ये तुम्ही नीट राहा. सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत त्या पाळा. हनी ट्रॅप सारखंच आणखी एक संकट आहे डिजिटल, ते की डिजिटल अरेस्टचं, ज्याचे बऱ्याच केसेस समोर येत आहेत. तर ते कसं होतं, म्हणजे डिजिटल अरेस्ट कसं होतं हे आपण पाहिलंय, पण याचं ओरिजिन काय असतं, हे कुठनं सगळे ट्रॅप रचले जातात किंवा हे सगळे फ्रॉड कुठनं होत आहेत? माझ्या निरीक्षणाप्रमाणे किंवा मी जेवढ्या काही केस इन्व्हेस्टिगेट केल्या किंवा काय अभ्यास केला त्याच्यानुसार
80% यातल्या डिजिटल अरेस्टच्या केसेस हे परदेशातून हँडल होतात. आणि त्या देशांबरोबर आपला अजून तो करार प्रत्यक्षात आलेला नाही आहे की गुन्हेगार हस्तांतरण कायदा असतो, त्याच्यामुळे ते मोकाट सुटलेले आहेत. होतं असं की नावासकट सांगतो, भारतातले काही, पाकिस्तानमधले काही आणि बांगलादेशमधले काही बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवलं जातं, तुम्हाला परदेशात नोकरी मिळेल म्हणून. नैरोबी, केनिया, अशा ठिकाणी, मलेशिया अशा ठिकाणी. आणि हे लोक जातात कॉल सेंटर जॉब लागलाय म्हणून. आता कॉल सेंटर हे प्रतिष्ठित प्रोफेशन झालेलं आहे. पण होतं असं की तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं जातं सुरुवातीला 8-10 दिवस फक्त ट्रेनिंग देतानाच की तुम्हाला फक्त लोकांचा डेटा गोळा करायचा आहे. कोण कसं काम कुठं करतं, कोण डेली काय कुठं करतं, त्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, त्यांचे फोन हॅक करायला लागतील, तर तुमचं डेली रुटीन कळेल. मग फोन हॅकिंगपासून सुरुवात होते आधी. मग फोन हॅकिंग झालं की त्याचं डेली डायरी म्हणतो आम्ही त्याला आमच्या भाषेत, की तो दिवसभर काय करतो, तो सगळा डेटा गोळा केला जातो. आणि मग त्यातल्या कुठल्या माणसाला डिजिटल अरेस्टमध्ये अडकवता येतं, तुमचे फायनान्शियल गोष्टी सकट. आता हे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचतं, तर आपलाच उत्साह नडतो. आपणच सोशलवर इतके मोकळे झालोय कारण घरात कोणी ऐकत नाही आपलं. आपण सोशल मीडियावरती ज्ञान देतो. शिवाय तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की नवीन कार घेतली की लोक फोटो टाकतात आणि मीट अवर न्यू फॅमिली मेंबर असं टाकतात ना कॅप्शन, आणि लोक खाली पण लगेच चिअर, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे वगैरे, आणि तो माणूस सुखावतो. अरे तू तुझ्या बँकेच्या कर्जाने गाडी घेतली, तू हप्ते फेडण्यात पुढचे 5 वर्ष थकणार आहे, आम्हाला काय कौतुक सांगतो आणि आमच्या घरात कशाला भांडणं लावतो. माझी बायको म्हणणारच ना, बघा त्यांनी कसली भारी गाडी घेतली ना, आपण अजून साध्याच गाडीत फिरतोय. आमच्यात वाद निष्करण. आणि गाडी घेणं हे सामाजिक आहे का? नाहीये. तो सामाजिक माध्यम आहे ना, सोशल मीडिया आहे ना तो. कार ही तुमची खाजगी आहे. बर, गंमत अशी आहे की 4-5 वर्षांनी ती कार जुनी झाल्यावर तुम्ही ती विकता आणि नवीन घेता. त्यावेळेला जुनी गाडीचा फोटो टाकून मी आमचा फॅमिली मेंबर आज विकला असे का नाही टाकत? नाही टाकत, कारण आपल्याला मिरवायला आवडतं, विकलेलं सांगायला नाही आवडत. पण ही सगळी तुमचे फायनान्शियल स्टेटस व्हिडिओ टाकतात लोक वास्तुशांतीचे. आमची बेडरूम इथं आहे, आमच्या इथं टीव्ही हा आहे, इथं 70 इंची टीव्ही आहे. तुमचं सगळं तुम्ही एक्सपोज करताय. जसे तुम्ही स्वतःच्या बाथरूममध्ये असता तसे सगळ्या जगासमोर होत आहे. मग हा सगळा डेटा त्या लोकांकडे जातो आणि मग तुमची कॅटेगरी ठरवली जाते डिजिटल अरेस्टसाठी. आणि मग तुम्हाला कॉल येतो. त्याची सुरुवात अशी होते. ते सिस्टमॅटिकली काम करतात, भामटे असले तरी. म्हणजे त्यामध्ये तुमचीच चूक आहे, तुम्ही सोशल मीडियावरती काय टाकताय त्यावर तुम्ही अडकणार आहे. आता तू माझं बघते सोशल मीडिया, माझ्या वॉलवर माझ्या फॅमिलीचा एकही फोटो नाही. हो, बरीच लोक असे फॉलो करतात स्ट्रिक्टली की पर्सनल कोणत्याच गोष्टी सोशल मीडियावरती टाकायच्या. माझ्या घरात गाडी नाही आहे का, माझ्या घरात माझे अॅनिव्हर्सरी नाही आहे का, बर्थडे नाही आहेत का पोरांचे, नाही. ते माझा खाजगी प्रश्न आहे, तो मी सेलिब्रेट करण्याचा प्रश्न आहे. इथं कॉमेडी पण घडतात असे त्याच्यामुळे आणि अडचणीत येतात. एक पुण्याची केस सांगतो सुदैवाने, आपण डिजिटलवर येऊच. एकाने टाकलं असंच, गोईंग टू गोवा विथ फॅमिली, ते विमानाचं चित्र असलेलं टाकतात, लोकेशन फॉर व्हेकेशन विथ फॅमिली, आणि सांताक्रूज विमानतळावरचा फोटो टाकला सकाळी 10 वाजता. 11 वाजता त्याच्या दारामध्ये बिल्डिंगच्या रीतसर ते सामान शिफ्ट करणाऱ्या कंपन्या असतात, त्याच्यातलं नामांकित, नाव नाही घेत मी, नामांकित कंपनीचा बोर्ड लावलेली मोठी मिनी ट्रक त्याच्या दारात, आणि टाय बी घातलेला व्यवस्थित सुटाबुटातला माणूस खाली आला आणि 2 मजूर, आणि ते बिल्डिंग त्या फ्लॅटमध्ये गेले त्याच्या, आणि त्याचं ते कुलूप तोडलं त्यांनी. तोडताना आवाज आला, शेजारी उघडलं, शेजाऱ्यांनी विचारलं की काय, कोण आहे? तर त्यांनी सांगितलं की किल्ली आम्हाला चुकीची मिळाली आहे, आम्ही पेस्ट कंट्रोलवाले लोक आहोत, साहेबांनी सांगितलंय की 4 दिवस आम्ही नाही आहेत, तर सामान शिफ्ट करून पेस्ट कंट्रोल करायला आलं. तो शेजारी ओके म्हटला, तो दार जाऊन बंद करून गेला निघून. आणि इकडं 2.5 तास व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित माल पॅक करून टेम्पोत भरणं चालू होतं. आणि त्याच्या पुढची हाईट सांगतो, भिंतीवरचं काल निर्णय पण ठेवलं नाही त्याने. आणि म्हणजे सतरंजी सोफा तर लांबची गोष्ट आहे, म्हणजे बिल्डर जसा फ्लॅट ताब्यात देतो तसा फ्लॅट करून ठेवला त्याने. आणि त्याच्या पुढची हाईट, त्या फ्लॅटचा त्यांनी फोटो काढला
आणि नंतर टेम्पो गेला निघून. आणि त्यांनी त्या सकाळी जे मालकाने फोटो टाकला होता गोईंग टू गोवा, त्याच्या तिथं कॉमेंटवर याचे डुप्लिकेट अकाउंट अशा लोकांचे खूप असतात. एका डुप्लिकेट अकाउंटवरनं तो फोटो कॉमेंटमध्ये टाकला, हॅपी जर्नी. ओह माय गॉड. का करताय? म्हणजे हे आपण स्वतःहून अडकतो असले फ्रॉड करून. तसंच आता डिजिटल अरेस्ट कसं अडकतं, तर तुम्हाला फोन येतो तिकडनं. पण आता इतक्या टेक्नॉलॉजी झालेली आहे की त्या चिपच्या थ्रू तो इंडियन नंबर आहे हे कळू शकतो, इंडियन नंबर आहे असं भास निर्माण होऊ शकतो, केला जाऊ शकतो. तर तसा फोन येतो की तुमच्या मुलाच्या बॅगेमध्ये ड्रग सापडले आणि त्याला आम्ही अरेस्ट केलेली आहे, चौकीत बसवलेला आहे. पण त्याच्या एकंदर बोलण्यावरून असं वाटतंय की तो चांगल्या घराण्यातला आहे, त्याच्याचकडनं तुमचा नंबर घेतलाय. तर तुम्हाला त्याला अटक टाळायची असेल तर सध्या आम्ही काय सांगतो त्या सूचना फॉलो करा असं म्हणतात. आणि थोड्या वेळाने आमचे साहेब बोलतील आणि मग दुसऱ्या थोड्या वेळाने साहेबांचा फोन येतो की त्याच्यात तोंडी आलंय, त्याच्याकडनं कळलं आम्हाला की ते सगळं तुम्हीच त्याला बॅग दिली होती पार्सल, त्याच्यामुळे तुम्हाला पण सहआरोपी करावं लागतंय. तर तुम्हाला पकडायला आमची गाडी निघेल. आता सामान्य माणूस मध्यमवर्गीय पोलिसाची गाडी पकडायला नेणार या एका वाक्याने घाबरतो. ऍक्च्युअली जर तुम्ही काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. पण ह्याच्या मागे सायकोलॉजी अशी आहे की आपल्याला बघा, लहानपणापासून आपण लहान असताना जेवत नसलो आई काय म्हणते किंवा वडील काय म्हणतात, जेव नाही तर पोलीस धरून नेतील, अभ्यास कर नाही तर पोलीस धरून नेतील. सामान्य माणूस भीतीच बसवलेली आहे. ऍक्च्युअली पोलीस हा मित्र आहे तुमचा, तो सर्वंट आहे, पब्लिक सर्वंट आहे, तुमचा सेवक आहे तो. पण भीती बसलेली असते. आणि मग थोड्या वेळाने ते म्हणतो, तो इन्स्पेक्टरवाला म्हणतो की आमचे डीएसपी साहेब बोलतील सिरियस मामला आहे हा. मग डीएसपीचा फोन येतो त्यांना, असं भास असतो सगळा हा. आणि मग त्यांना सांगितलं जातं की तुमची पण माहिती आम्ही अर्ध्या तासात काढली आहे, तुम्ही पण भल्या घरचे दिसताय सोसायटीमध्ये, तर तुमचा अपमान होऊ नये, तुम्हाला 4 लोकात नाचक्की होऊ नये म्हणून आम्ही काही गाडी पाठवत नाही अरेस्ट करायला, तर तुम्हाला होम अरेस्ट केलं जात आहे, म्हणजे घरच्या घरी तुम्हाला अरेस्ट केलं जात आहे. तर तुम्ही आता जिथं आहात तिथून कुठेही खोलीच्या बाहेर जायचं नाही. आणि तुमच्या त्या फोनच्या व्हिडिओ कॉलच्या फोनच्या फ्रेममध्ये पण घरचं कोणी येता कामा नाही, नाहीतर मग ते तुमचा साथीदार म्हणून आम्हाला पुरावा मिळेल आणि त्यांच्यावर पण आम्ही केस करू. तर तुम्ही हालायचं नाही, आम्ही सांगाल ते ऐकायचं, तर तुम्हाला सुरक्षित आम्ही सोडू असं म्हणून तुम्हाला प्रेशराईज केलं जातं सातत्याने. मग नंतर सीन खरा सुरू होतो पोलीस चौकीचा. एखाद्या फ्लॅटमध्ये आता तुमचा स्टुडिओ कसा आहे तसाच एक स्टुडिओ असतो रीतसर, आणि तिथं पोलीस चौकीचा सीन उभा केलेला असतो. आणि खरोखर तिथे एखादा इन्स्पेक्टर बसलेला असतो, एखादा हवालदार, 2-4 नागरिक बसवलेले असतात. आणि मग तो इन्स्पेक्टर तुमच्याशी बोलतो की तुमची केस मी हँडल करतोय, हां बोला आता काय काय घडलं वगैरे, असं दमात घेणं चालू होतं. आणि त्यांची भाषा इतकी रफ असते की सामान्य माणूस त्या भाषा कधी ऐकलेलीच नसते, त्याच्यामुळे तो निम्मा खचून जातो. आणि मग त्यांचं जाळं पसरवलं जातं की आता तुमची केस कोर्टात उभी राहील, तर ती उभी राहायची नसेल तर अमुक पैसे अमुक नंबर पाठवते, त्या खात्यावर पाठवा, ते सरकारी डिपार्टमेंटचं तुम्हाला QR कोड पाठवतो किंवा नंबर पाठवतो, मग सुटका होऊ शकते. लोक धडाधड पैसे पाठवतात. आणि तरी त्याच्या पुढची केस हाईट सांगतो, 24 तास लोकांना खुर्चीत बसवून ठेवलेलं आहे अरेस्ट म्हणून, म्हणजे वॉशरूमला जाऊ दिलेलं नाही आहे, इतकं प्रेशराईज केलं जातं. आणि तरीही तो जर पैसे द्यायला बदला नाही तर त्याच्या पुढची लास्ट स्टेज आहे, त्या केसेस फार कमी घडल्यात. पण पोलीस चौकीचा सीन बघूनच सगळे गडबडतात. शेवटचा नाटकाचा 3रा अंक चालू होतो, तो म्हणजे कोर्ट सीन दाखवला जातो. न्यायाधीश बसलेला आहे, इकडे एक वकील आहे, इकडे एक वकील आहे, एक तुमचा वकील असतो, तुमच्या वतीने लढतो, असं दाखवलं जातं तिथं सगळं, तुम्हाला ऐकायला येतं ते सगळं. आणि मग जज तुम्हाला शिक्षा ठोठावतो की 7 वर्षाची तुम्हाला शिक्षा आहे हे ड्रगचं तस्करी केल्याबद्दल, तर तुम्हाला आता जेलमध्ये टाकावं लागेल किंवा 10 लाख रुपये भरा दंड. आणि तिथं तुम्ही बळी पडता, कारण तुम्हाला खरं वाटायला लागतं आणि मग पैसे घालवून बसता. हे ड्रग सापडलेत मुलाच्या पिशवीत हा एक भाग झाला. असेच अनंत बाकीची कारण सांगितली बरीच, किंवा तुमच्या नावाचं पार्सल आलंय, सांताक्रूज विमानतळावरच्या सिक्युरिटीमधनं बोलते, नार्कोटिक्समधनं तुमच्या नावाचं पार्सल आलंय आणि त्याच्यामध्ये आम्हाला ड्रग सापडलेत आणि देशविघातक कृत्य आहे, देशद्रोहाचं कलम तुमच्यावर लावलं जाऊ शकतं, तुमचं माफियाशी संबंध असेल का माहीत नाही, असं तुम्हाला घाबरवलं जातं आणि तुम्ही घाबरता. तर अशा वेळेला नेहमी सांगतो, डिपार्टमेंटच्या वतीनं सांगतो, माझ्या वतीनं मी सांगतो,
पोलीस डिपार्टमेंट असं कधी कुठलंही नार्कोटिक कुठलंही डिपार्टमेंट तुम्हाला फोन कधीच करत नाही. हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा. ओके. जर खरंच सापडले असतील तर ते सरळ कॉलरला धरून उचलतात आणि तुरुंगात टाकतात. असं फोन फोनाफोनी करत नाही, त्यांना तेवढा वेळही नसतो फोनाफोनी करत बसायला. त्याच्यामुळं मेहरबानी करा, असं कोणाचा काही फोन आला तर त्याला उत्तर काय द्यायचं ते सांगतो. परवाच मी जळगावला होतो पोलिसांच्या ट्रेनिंगला, कमिशनरच्या बरोबर बसलो होतो. तर हाच मुद्दा मी जो तिथं सांगितलं तो आज तुम्हाला सांगतो. असा जर कोणाला तुम्हाला कॉल आला की तुमच्या बॅगेत ड्रग्ज सापडलेत मुलाच्या, तर सोपी आयडिया सांगतो की तुम्हाला ते नादच सोडतील तुमचा. त्याला सांगायचं की नाहीतरी माझं पोरगं त्याच लायकीचं आहे, त्याला टाका 4 दिवस तुरुंगात, फटके टाका त्याला 2-4, मग सुधरेल तो जरा तुमच्या निमित्ताने तरी, असं म्हणा. फोन ठेवून द्या, संपला विषय. संपला. का तर तुमच्या मुलाच्या संस्कारावर तुमचा विश्वास नाहीये का? का नाही त्याचा फोन होल्डला ठेवून दुसऱ्या नंबरवरनं तुम्ही तुमच्या मुलाला फोन करत? फोन करा की बाबा तू कुठे आहे. तो सांगेल की नाही बाबा मी तर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये वडापाव खातोय. उगीच पोलिसांनी पकडलं ह्या भीतीखाली डिजिटल अरेस्ट होतात. तर डिजिटल अरेस्ट नावाची संकल्पना कायद्यात नाही, पोलीस यंत्रणेच्या कुठल्याही IPC मध्ये नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे अशा टाईपचा कोणाचा कॉल आला तर त्याला सांगायचं जा तेच कर, तुला जे करायचंय. तुला मला पकडायला यायचं नाहीये, तुला पत्ता माहिती ना, गाडी घेऊन ये. मला लाल दिव्याची गाडी बघून बरेच दिवस झाले. उलट कॉमेडी बोला, घाबरून नका जाऊ. बरोबर आहे. म्हणजे ही एक गोष्ट सांगितली तुम्ही. अशा काही असं आपण चुका करतो का, अशा फ्रॉड मध्ये अडकतो का, असे काही केसेस तुमच्याकडे आल्यात? आहेत. आता बऱ्याच महानगरामध्ये पाईपलाईन मधनं गॅस येतो किंवा सिलेंडरवाला रेग्युलर गॅस, दोघांनाही हे लागू आहे. व्यवस्थित गॅस कंपनीचे युनिफॉर्म घातलेले आय कार्ड डुप्लिकेट असतात हे सगळे. तशी 2 माणसं येतात आणि म्हणतात रेग्युलर चेकिंग करायला आलोय आम्ही. आणि ते सगळं बघतात, इकडे तिकडे ते पाईप बरोबर आहे का सगळं बघतात. आणि तिथलं जे मीटर बसलेलं असतं त्याच्या तिथं ते त्यांच्या जवळची पाण्याची बाटली असते ती दाखवतात आणि ती मारतात साबणाच्या पाण्याची. आता साबणाच्या पाण्याचा बेसिक, मी सायन्सचा विद्यार्थी त्याच्यामुळे मला माहिती आहे, कुठल्याही हार्ड सरफेसवर साबणाचं पाणी प्रेशरनी मारलं गेलं तर ते रिटर्न येतं बुडबुड्याने, बुडबुड्याच्या स्वरूपात. तसं त्या जागेवरून बुडबुडे येतात. तुम्हाला लक्षात आलं असेल हायवेला अनेक पंक्चरवाले असंच लुटतात लोकांना. हवा कमी असते फक्त, तर पंक्चर आहे दाखवतात ते पाणी मारून, ते टायरवरनं रिटर्न बुडबुडे येतात, लोकांना वाटतं पंक्चर आहे. सेम पद्धत इकडं भामट्याने वापरलेली आहे की तुमच्या त्या मीटरमधनं गॅस लीक होतोय, ह्या बुडबुडे येत आहेत, तर ते बदलावं लागेल. आणि आम्ही आणलेलं आहे आमच्याकडे, सुदैवाने बदलून देतो. फक्त त्याचं लिकेजच्या वेळेला तुम्हाला कदाचित ॲलर्जी होऊ शकते त्या वासाची, तुम्ही बाहेरच्या खोलीत बसा, तुम्हाला बाहेर पाठवलं जातं. आणि ते करत काहीच नाही. तुमच्या मीटरला फक्त सोबत आणलेल्या स्वच्छ कपड्याने स्वच्छ नव्यासारखं पुसतात आणि त्यांच्या झोळीमध्ये जुना मीटर असतो तो बाहेर येऊन दाखवतात, हे तुमचा बदलला आहे, नवीन बसवला आहे, आणि त्याचे 3000 रुपये ह्या QR कोडवर स्कॅन करून पाठवा. तर तुम्ही देता पैसे आणि तुम्ही पावती मागता, फार तर सजग असाल तर ते म्हणतात की आम्ही मेंटेनन्सचे लोक आहोत, तुम्हाला अकाउंट डिपार्टमेंटकडनं पावती येईल व्हॉट्सअपला तुमच्या, आणि तुम्ही बसता आणि ते निघून जातात आणि तुम्ही 3000 रुपयाला लुटले जातात. तसं काहीच घडलेलं नसतं. बरोबर. आता तुम्हाला असं वाटतं, आता 3000ची तक्रार घेऊन तुम्ही पोलिसात गेला तर ते तुम्हाला येड्यात काढणार. 4 लोकात सांगावं तर लोक तुम्हाला हसणार, म्हणून तुम्ही गप्प बसता. गडबड काय होतीये, 3000चा प्रश्न नाहीये, काळ सोकावते, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं. एका दिवसात जर त्या भामट्यांनी 10 घरं जरी केली, 30,000 रुपये दिवसाला कमाई चालू झाली त्यांची. 9 लाख रुपये महिन्याला. IT सेक्टरला तेवढी पगार नाही, तेवढे ते भामटे फक्त मीटर फॉल्ट आहे सांगून करतात. तर अशा ठिकाणी अशा वेळेला कुणाचे आता उपाय, असे कुणी आले तर त्यांना बाहेरच्या खोलीतच थांबवायचं आणि आतमध्ये जाऊन तुमच्याकडे कंपनीचा अधिकृत नंबर असतो, त्यांना फोन करून विचारायचं कस्टमर केअरला की बाबा तुम्ही माणसं पाठवली आहेत का. डायरेक्ट तुम्ही एंट्री कशी देता घरात, तर त्या फ्रॉडमधनं थांबवा. तुमची माहिती बाहेर जाते कशी आणि मग त्याच्यावरनं ट्रॅप रचले जातात. तर मूळ तुम्ही जे मगाशी मुद्दा की ओरिजिन कुठं आहे याचं सगळ्याचं, तर आधार कार्डमध्ये ओरिजिन आहे ह्या सगळ्याचं. कारण आपल्यापैकी 90% लोकांनी ही मिस्टेक केलेली आहे. जिथं कुठं तुम्हाला फोटो ID मागतात तिथं आधार कार्ड देता तुम्ही. सरकारी कार्यालय सोडली तर कुठंही तुम्हाला आय कार्ड म्हणून, फोटो ID कार्ड म्हणून आधार कार्ड देणं बंधनकारक नाही. अगदी लॉज, रेस्टॉरंट, डायनिंग कुठंही
फोटो आय डी म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता, पण लोक आधार कार्ड देतात. आता आधार कार्डचे जे 10 आकडे डिजिट आहे त्याच्याशी तुम्ही बँक लिंक केलेली आहे, सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आधार कार्ड लिंक केलेलं आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आम्ही एकदा ॲक्सेस घेतला की तुमचे सगळीकडे आम्हाला हॅक करणं सोपं पडतं. ओके. मग आता ह्याच्यावर उपाय सोपा आहे. कुठल्याही ई सेवा केंद्रात जा किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे आधार कार्डचं, तिथं जा आणि मास्क MASK मास्क आधार कार्ड तिथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि ई सेवा केंद्रात गेला तर काय 5-25 रुपये घेतील. त्याच्यामध्ये काय होतं ते, आणि ते कार्ड मोफत तुम्हाला घरपोच येतं, आणि ते कार्ड सगळीकडे व्हॅलिड आहे एक्सेप्ट सरकारी. तुम्हाला लॉजवाला अडवतोय, रेस्टॉरंटवाला अडवतोय, कुणी अडवतोय आय कार्डसाठी, तर ते मास्क आधार कार्ड चालतं, ज्याच्यामध्ये 10 मधले 5 आकडे 6 आकडे बंद केले जातात. ओके. बंद म्हणजे ब्लर केले जातात, फुल्या मारल्या जातात आणि 4 आकडे दाखवले जातात. तेवढे आकडे चालले. जसं बँकेचा मेसेज तुम्हाला येतो, तुमच्या खात्याचा नंबर पूर्ण येत नाही, फक्त फुल्या आणि शेवटचे 4 डिजिट, ह्या नंबरमधनं एवढे पैसे गेले, तसं ते आधार कार्ड तयार होतं. त्याचा फायदा होतो की तुमची माहिती लीक होत नाही. तुम्ही किती बेसिक आहे ते आपण करत नाही, हे माहितीच नाही, अनेकांना माहित नाही. बरं, ही गव्हर्नमेंटनी सुविधा सुरू करून 1.5 वर्ष झालंय, आणि 140 कोटी लोक आहेत आपले, त्यातले 100 कोटी गृहीत नागरिक आहेत आधार कार्डवाले. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये मी RTI अंतर्गत सहज माहिती काढण्याचा प्रयत्न केला, फक्त 7 लाख लोकांनी ते घेतलेले आहेत मास्क आधार कार्ड, 100 कोटीपैकी, म्हणजे 0.7% पण आकडावर निघत नाहीये. आता किती सुरक्षा बाळगायची, आणि तुम्ही हे पाळलं पाहिजे ना. माझं म्हणणं हे आहे, आपण ते करत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या सहजपणे तुम्ही मोकळेपणाने करू शकता. आता दुसरं, कुटुंब छोटी होत चालली आहेत, आणि त्याच्यामुळं ज्या घरात वडिलांचं निधन झालेलं असतं त्याची माहिती मिळणं आजकाल अवघड नाही आहे. माहिती बऱ्याच ठिकाणाहून लीक होते, कुठून नाही तर स्मशानभूमीच्या गेट पासचा चपराशाला हाताशी धरून पण होऊ शकते की कुणाचे वडील वारले, तर त्यांच्या घरच्यांना फोन जातात की तुमच्या दुःखात सहभागी आहोत वगैरे वगैरे, पण सरकारी प्रोसिजर आहे, तर तुमच्या वडिलांचे प्रॉव्हिडंट फंडामध्ये अमुक लाख रुपये आहेत, तर ते तुम्हाला विड्रॉल करायचे असतील तर वारसदार म्हणून तुम्हाला काही कागद सिद्ध करा. प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा LIC सांगतील, LIC मधनं बोलतोय, किंवा तुमच्या पेन्शन जे वडील कुठल्या कामाला होते तिथल्या ऑफिसचं नाव घेऊन त्यांच्या पेन्शन डिपार्टमेंटनं बोलतोय म्हणतील. होतंय असं की वडिलांनी अनेक ठिकाणी ही चूक होतीये, वडील लोक आपल्या मुलांना आपले आर्थिक व्यवहार सांगत नाहीत किंवा घरच्यांना बायकोला सांगतच नाहीत. ते पूर्ण माहिती करून दिली पाहिजे त्यांनी. ही सांगण्यासाठी मी उदाहरण देतोय. आणि मग मुलाला प्रश्न पडतो की असतील बाबा 4-5 लाखाचा फायदा होणार असेल तर त्याला मोह पडतो. मग त्या अंतर्गत 5 लाख मिळण्याच्या ऐवजी त्याचेच 50-50 हजार तो घालवून बसतो फ्रॉडमध्ये. तर मेहरबानी करा, कुठलंही डिपार्टमेंट असं कधीही तुम्हाला मेसेज कॉल करत नाही, क्लेम करत नाही, एवढंच लक्षात ठेवा. फार मोठ्या प्रमाणावर सध्या APK फाईल नावाचं व्हायरस फिरतोय. किसान विकास, पंतप्रधान कृषी विकास योजना, पंतप्रधान घर योजना, पंतप्रधान कर्ज योजना, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, असं फाईल येते आणि तुम्हाला 2 लाखाचं लोन मिळू शकतं. आणि खालील लिंकला क्लिक करा, APK फाईल अशी येते व्हॉट्सअपवर. तर त्याच्या आधी काहीतरी किसान विकास वगैरे स्पेलिंग असतं आणि त्याच्या शेवटी .apk असतं. ते डाउनलोड करतो आपण. ते डाउनलोड केलं की तुमच्या फोनचा ऍक्सेस त्यांच्याकडे जातो. ओके. ऍक्सेस जाणं म्हणजे फोन हॅक होणं, आणि मग तुमचं सगळी बाकीची लुटमारी सुरू होते. बरं, हे नुसतंच तुमचा फोन ऍक्सेस नाही होत, तुमच्या फोनमध्ये तुम्ही जे लोक आहेत कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्यांना पण ती फाईल आपोआप जाते. ओके. या रॅन्समवेअर नावाचा व्हायरस आहे, तो फार विचित्र आहे, म्हणजे अमिबा सारखा आहे, एकाचे 100 होऊ शकतात, पसरत जातो. आणि तो तुमच्या लिस्टमध्ये 1000 लोक, ते 1000 लोकांना तो मेसेज जातो. त्यातले 1000 मधले 10% लोक जरी अडकले तरी 100 लोक अडकले. अशा पद्धतीने म्हणून APK कुठल्याही फाईल असतील तर APK डाउनलोड करू नका. समजा आली आहे, गव्हर्नमेंटच्या पण काही महत्वाच्या फाईल APK असतात, पण कुठून आली आहे त्या नंबरला क्रॉस चेक करा, विचारा की बाबा तू फाईल बघितली आहेस का, विचारून बघा ना त्यांना. म्हणजे कुठलीही APK फाईल आपल्या व्हॉट्सअपवरती आली तर त्याला लागलीच क्लिक न करता आधी क्रॉस चेक करा. करेक्ट. आणखी एक छोटा ट्रॅप सांगून ठेवतो, ब्लर. आता कसं असतं, व्हॉट्सअपला तुम्ही व्हिडिओ किंवा फोटो डाउनलोड ऑटोमॅटिकचं बटन ऑफ ठेवलेलं असतं की डेटा आपला खर्च होऊ नये. तर तुम्हाला एक फोटो किंवा व्हिडिओ ब्लर स्वरूपात दिसतो आणि खाली टेक्स्ट येतो की
या फोटोमध्ये तुम्हीच दिसताय बहुतेक, छान डान्स केलाय, तर जरा बघून सांगता का? आता प्रत्येक जण आयुष्यात कुठंतरी नाचलेला असतो, त्याला आठवत नसतं, आणि स्वतःचं बद्दल एवढं छान कोणी बोलतंय ती उत्सुकता क्लिक करतात. क्लिक केल्या तो फोन हॅक होतो, कारण त्याच्यामध्ये इनबिल्ट व्हायरस असतो. ओके. तर ज्यांनी पाठवलाय त्याला म्हणायचं की तू बघितलाय ना व्हिडिओ, तुला आनंद झालाय ना, बस इट्स ओके, मी तर नाचलोय रिअलमध्ये, मला आनंद झालाय. आपण काय करतो, रिस्पॉन्ड करत नाही, रिॲक्ट होतो. रिस्पॉन्ड करा आलेल्या कुठल्याही मेसेजला. किंवा सार्वजनिक ठिकाणी आणखी एक नवीन फ्रॉड आलाय हा, की साधारण एक कॉलेज वयीन मुलगी विशेषतः अशी धावत येते, बस स्टँड असेल, स्टेशन असेल, कुठलंही बस स्टॉप, घामेघूम धावत येते आणि तुम्हाला म्हणते की सर माझे वडील सकाळी दवाखान्यात ॲडमिट झाले, त्यांना मी पैसे पाठवले, पण त्यांचा काय कॉल उचलत नाही, तब्येत कशी आहे विचारायची आहे मला, की पैसे मिळाले का, तब्येत कशी आहे. तर त्यांचा कॉल, म्हणजे माझा फोनची बॅटरी डाऊन आहे बघा, तर जरा तुमचा फोन देता का मला. तुमच्या अंगामध्ये समाजसेवक जागा होतो. परोपकार केला पाहिजे ना, आपल्याला सगळ्यांनी सांगून ठेवले, लोकांच्या कामाला आलं पाहिजे, तर तुम्ही फोन देऊन टाकता. फोन दिल्यावर ती काहीतरी डायल करते, कानाला लावते तुमच्यासमोरच, आणि मग म्हणते की नाही, 2-3दा लावते, म्हणते नाही कंटिन्यू एंगेजच येतोय, बघू मी दुसरीकडनं करते म्हणते, आणि तुम्हाला फोन देऊन जाते. तुम्ही खिशात ठेवता, निवांत होता, आणि 5व्या मिनिटाला तुमचा फोन हॅक झालेला असतो. त्याचं कारण हॅक होणं म्हणजे कॉल फॉरवर्डिंग एक फॅसिलिटी असते, ती फक्त ते हॅश, आता नंबर सांगता येत नाही सगळ्यांच्या समोर, हॅश तो नंबर दाबायचा आणि परत स्टार दाबलं की तुमचं फोनचे सगळे मेसेज, सगळे कॉल त्या नंबरला फॉरवर्ड होतात, आणि तुम्ही चालू असताना तिकडे डुप्लिकेट चालू होतं. ओके. म्हणजे तुमच्या मोबाईलचा क्लोनच क्लोन तयार होतो तिकडे तयार होतो. आणि मग तुम्हाला वाटेल मग माझं काहीच नाही, मी धुतला तांदूळ बासमती आहे, माझं काही स्वच्छ आहे सगळं. अरे पण बाबा, तू भाजी घेतली, पैसे द्यायला गेला, त्यावेळेला तू UPI उघडलं, पिन टाकला, मग पासवर्ड टाकला, मग पैसे टाकले, हे सगळं मी तिथं बसून बघतोय ना. आणि सगळ्यात शेवटचा कहर असतो, मेसेज येतो त्याच्यानंतर बँकेचा तुम्हाला, की तुमच्या अकाउंटमधनं एवढे 40 रुपये डेबिटेड झालेले आहेत आणि आता बॅलन्स एवढा आहे. म्हणजे मला पिन कळलाय, पासवर्ड कळलाय, तुमचा बॅलन्स कळलाय, 3ऱ्या मिनिटाला तुमचे पैसे गायब. बरोबर आहे. मग अशा वेळेला काय उपाय काय? अशी कुठली मुलगी किंवा मुलगा आला तर त्याला म्हणायचं की नंबर सांग, मी डायल करतो, संपला विषय. दुसऱ्याच्या हातात फोन देऊ नका. एक नवीन फ्रॉड सोशल मीडियावरती सध्या आहे ट्रेंडमध्ये, की आपण म्हणजे काही लोक अवेअरनेस पण क्रिएट करतायत त्याबद्दल, की पब्लिक प्लेसेसमध्ये आपण मोबाईल चार्जिंगला लावतो आणि त्यानंतर बऱ्याच लोकांसोबत ते फ्रॉड झालेत तसे. तर मग चार्जिंग लावून, म्हणजे चार्जिंगच्या केबलद्वारे कसं काय फ्रॉड होऊ शकतो? चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युअली बरेच मोठे म्हणजे डाटा आजकाल फ्रॉड होणं म्हणजे काय, तर तुमच्या फोनमधला डेटा चोरणं, आणि तो चोरून त्याच्याबद्दल तुम्हाला एकतर फायनान्शियली लुटणं किंवा इमोशनली लुटणं, दोनच प्रकार होतात. इमोशनली कसं लुटलं जातं, तर तुमची गॅलरीचा ऍक्सेस घेऊन, त्यातले गॅलरीतले फोटो घेऊन AI मदतीने मॉर्फिंग करून ते अश्लील फोटो बनवले जातात आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं. किंवा फायनान्शियली म्हणजे तुमचं सगळं गणित मांडून तुमचं बँकेचा ऍक्सेस घेऊन पैसे लुटले जातात. तर ह्याच्या संदर्भात पब्लिक सार्वजनिक ठिकाणी कुठंही शक्यतो फोन चार्ज करू नका. त्याचं कारण सांगतो, त्यांची डाटा केबल जी असते तिथं तुम्हाला चार्जर पण दिसतील लावलेले, तुम्हाला वाटेल बरं जरा आपण चार्जर नाही आणला पण इथं रेडी आहे, आणि तुम्ही त्याला लावता, त्याच्यामध्ये इनबिल्ट चिप बसवलेली असते काही ठिकाणी, सगळीकडे म्हणत नाही पण काही ठिकाणी, आणि इनबिल्ट चिप असते जी तुमचा डाटा सगळा एका सेकंदात ऍक्सेस करते, आणि संध्याकाळी येऊन तो भामटा ते चिप काढून घेऊन जातो. आणि त्याच्या आगे ते ज्यांनी कुठल्या प्रिमायसेसमध्ये लावले त्याला रीतसर ते भाडं देतात चिप लावण्याचे पण. अरे बापरे. म्हणजे सुशिक्षित दरोडेखोरी म्हणतात त्याला. म्हणजे मार्केटमध्ये असे नवीन नवीन फ्रॉड येत राहतात. तुम्हाला ह्याच्यावर तो उपाय सोपा आहे. पब्लिक ठिकाणी कधीही फोन चार्ज करू नका. स्वतःचं चार्जर असलं, स्वतःचं चार्जर स्वतःचा असेल तर लावा आणि त्याच्यातनं चार्ज करा. हॉटेलमध्ये विशेषतः हे घडतं जास्ती प्रमाणावर, की आपलं जेवण होईपर्यंत त्याला हॉटेलमध्ये आपण चार्ज करतोय, आपलं जेवण होईपर्यंत चार्ज. बऱ्याचशा हॉटेलमध्ये असं प्रकार उघडकीला येत आहेत. पब्लिक ठिकाणी करू नका. समजा चार्जर नेला नाहीये आणि फोन 1% बॅटरी आहे, बंद पडू दे ना. आपण कुठं पंतप्रधान आहेत, आपल्या वाजून कुणाचा अडणार आहे. शांतपणे जेवण करा, हॉटेलमधलं एन्जॉय करा, आणि घरी गेल्यावर बघू. पॅनिक का होत आहे? आणखी एक असा एक फ्रॉड, आपण आता फ्रॉडचे वेगवेगळे टाइप्स बघतोय,
काळानुसार वेळेनुसार त्याच्यामध्ये अपडेट होत आहेत, अपग्रेड होत आहेत हे गुन्हेगार लोक, भामटे लोक तुमच्या भाषेत. तर एक फ्रॉडचा असा प्रकार की आपण मोबाईल नवीन घेतो आणि जुने मोबाईल एक्सचेंजला टाकतो, किंवा काही दुकानांमध्ये रिपेअर करून मिळतात, हँग झाला, काहीतरी इश्यू झाला. तर हे कुठेतरी रिस्की आहे का मोबाईल एक्सचेंजला टाकणं किंवा रिपेअरिंगच्या दुकानात टाकणं? अत्यंत रिस्की आहे, अत्यंत रिस्की. परत एकदा सांगतो, घडलेला इन्सिडेंट सांगतो. म्हणजे माझ्याच एका मैत्रिणीच्या बद्दल घडलेला किस्सा आहे हा, मेट्रो सिटी मधली. तिचा अचानक मला फोन आला की सर माझे फोटो, माझे जुने घरगुती फोटो कुणीतरी पळवलेत आणि मॉर्फिंग करून वाईट पद्धतीने मलाच पाठवलेत, जोक फिरतायत सगळीकडं. ती घाबरली होती. मी म्हणलं काय झालं नेमकं, तू काय कुणाला फोन दिला होता का, म्हणजे कुणी ऍक्सेस घेतला होता का वगैरे. ती म्हणली नाही. म्हणलं मिस्टरांना दिला का, ती म्हणली नाही. मग म्हणलं पटकन मला क्लिक झालं. म्हणलं तू फोन नवीन घेतलाय का, ती म्हणली हो. म्हणलं जुना काय केला, ती म्हणली एक्सचेंज केला. का केला, तर म्हणली हँग होत होता. मग ती दुकानात गेली, घडलं काय ते सांगतो. दुकानात गेली, घडलं काय ते, तर हँग होतोय म्हणून ती दुकानदाराकडे गेली. दुकानदाराने बघण्याचा प्रयत्न केला, नाटक. सगळेच मोबाईल दुकानदार असे नाही आहेत, काही चांगले आहेत माझ्या पाहण्यात, पण बहुतेक ठिकाणी फ्रॉड कसा तुम्ही विचारलं म्हणून सांगतोय. तर तो हँग झालेला तो म्हणतो की नाही रिपेअर होत नाही, रिपेअरच्या पलीकडे गेलाय असं म्हणून तो तुम्हाला त्याच्याऐवजी एक्सचेंज करा, तुम्हाला याची 4-5 हजार मिळतील. आणि तुम्ही मोहात पडता आणि नवीन घेता, तो फोन ठेवून देता, तुम्ही निघून येता. तो फोन ते नंतर व्यवस्थित उघडतात आणि त्याच्यातला सगळा डेटा कॉपी करून घेतात, फोटो विशेषतः. आणि एकतर ते हॅकर लोकांना विकतात ब्लॅक मार्केटमध्ये, किंवा स्वतःच हॅकर होतात आणि ते फोटो मॉर्फिंग करून तुम्हाला लुटतात. तर ह्याच्यावरचा उपाय एवढाच सांगून ठेवतो, मुळामध्ये एक्सचेंज करायला जाऊ नका. पैसे, तुमच्या आयुष्याची इज्जत लाख मोलाची आहे, त्याच्यापेक्षा ते मिळणारे 2-3 हजार रुपये महत्वाचे नाहीत. तो फोन बंद पडला असेल, माळ्यावर टाकून द्या. त्याची विल्हेवाट लावायची कशी? विल्हेवाट लावायचे ते ई मध्ये रिस्की येते परत बरंच, कारण कुणाकडे त्याचं क्रशिंग मशीन आहे, खडी मशीन, की ज्याच्यात टाकलं की चुरा झाला, ते नाही आहे ना कोणाकडे. त्याच्याऐवजी सरळ शांतपणे माळ्यावर टाकून ठेवा, किंवा कुठेतरी टाकून ठेवा अशा ठिकाणी घरामध्ये की तिथं कोणी हात लावत नाही. किंवा त्यातलं सिम कार्ड काढून टाका, त्यात गेम भरा आणि ते मुलाला खेळायला द्या, चांगले अभ्यासाचे, गणित सोडवण्याचे वगैरे असं करा, पण एक्सचेंज करू नका. बरोबर, सगळ्यात महत्वाचं. आणि समजा तुमचा फोन रिपेअरिंगला द्यायचाच आला तर लगेच उभ्या उभ्या कोणी देत नाही, ते म्हणतात संध्याकाळी या. अशा ठिकाणी शक्यतो फोन देऊ नका, जर तो माणूस तुमच्या गॅरंटीचा नसेल तर. अशा वेळेला तुमचा फोन ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर असतात, त्यांच्याकडे तो दुरुस्तीला द्या आणि त्यांच्याकडनं त्याची रीतसर पावती घ्या, कुठल्या कंडिशनमध्ये दिलाय आणि घेताना त्या कंडिशनमध्ये आलाय का व्यवस्थित जसा पाहिजे. रिटर्नमध्ये घ्या त्याचं, कारण की पुढे मागे तो रिटर्न एव्हिडन्स म्हणून तुम्हाला कामाला येतो पोलिसांकडे जाताना. बरोबर आहे. मग तुम्ही त्या कंपनी विरुद्ध तुम्ही डायरेक्ट तक्रार, केस दाखल करू शकता. तर मेहरबानी करून मुळात तर दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्येच करायची, हे नक्की आहे. आणि एक्सचेंज करायची आता एवढी पण गरिबी नाही राहिलेली की त्यात 2-3 हजारांनी लगेच तुम्ही अंबानी होणार आहात. तर त्याच्याऐवजी तो फोन घरात टाकून ठेवा. बरोबर, असं हे तुमच्या दृष्टीने सुरक्षित आहे. तुम्ही मगाशी आधार कार्डच्या बद्दल सांगितलं की 90% फ्रॉड हे आधार नंबरवरनं होतात. हो, पण आपण सर्रास झेरॉक्स दुकानांमध्ये जातो झेरॉक्स करण्यासाठी. आधारचं झेरॉक्स असेल, पॅन कार्डचं झेरॉक्स असेल, किंवा प्रिंट काढून घेण्यासाठी जातो. मग आपण तिथं तर आधार कार्ड त्यांना सोपवतोय डायरेक्ट झेरॉक्स करण्यासाठी, मग इथं तर किती मोठा फ्रॉड होत असेल. माझ्याच वॉलवर इच्छुक जो कोणी असतील तुमचे चॅनलचे, त्यांना मी किंवा तुम्हालाही पाठवतो पाहिजे तर. झेरॉक्सचा फ्रॉड मी पहिल्यांदा उघडकीला आणला होता तो, की झेरॉक्सच्या दुकानातून तुम्ही म्हणताय तसंच तुमच्या आधार कार्डच्या 1च्या ऐवजी 2 कॉपीज काढल्या जातात. आणि त्या दुकानात विशेषतः जिथं घडतं तिथला प्रिंटआउट बाहेर येण्याचा ट्रे दुकानाच्या आतल्या बाजूला असतो. आणि तुम्ही 1 कॉपी सांगितली तर 2 काढतो आणि तुमच्या नकळत 1 कॉपी तो खालच्या बॉक्समध्ये टाकून ठेवतो, 1 तुम्हाला ताब्यात देतो आणि तुम्ही निघून जाता. त्यातून तुम्ही सावध असाल, तुमच्या डोळ्याला नजरेला पडलं तर तुम्ही विचारणार की ती दुसरी कॉपी का टाकली, तर तो सांगेल की खराब निघाली होती म्हणून टाकून दिली. तुम्ही निघून जाता निवांत, विश्वास ठेवतो आणि संध्याकाळी ह्या सगळ्या एक्स्ट्रा कॉपीज
भामट्या लोकांना विकल्या जातात. झेरॉक्स दुकानांमधला फ्रॉड सगळं. मी परत एकदा आठवण करतो, माझे अत्यंत चांगले संबंध असलेले झेरॉक्सवाले पण आहेत, पण काही वाईट प्रवृत्ती पण ह्याच्यात शिरलेल्या आहेत. कारण सगळं आजकाल जग तुमचं डिजिटलचं जग आधार कार्डवर आहे, बँकिंग तुमचं आधार कार्डवर आहे, आणि तुमचं आधार कार्ड फोर्ज करता आलं आम्हाला, म्हणजे हॅकरला किंवा आम्हाला, तर तुमची सगळी कुंडली आम्हाला मिळते. तर म्हणून, आणि आता तर इतक्या ॲडव्हान्स मशीन आल्यात झेरॉक्सच्या, बरोबर, की एक्स्ट्रा कॉपी तुमच्या समोर काढायची गरज नाही. एकच कॉपीचं बटन दाबलं जातं, एकच कॉपी येते, पण त्याच वेळेला तो शेजारचं मेमरीचं बटन जर त्यांनी दाबलं तर त्याच्या मेमरीमध्ये संध्याकाळपर्यंत ती कॉपी शिल्लक राहते, आणि मग तो संध्याकाळी निवांतपणे कॉपी काढत बसतो दुकान बंद करून आणि विकतो. तर आता ह्याच्यावर उपाय काय? उपाय शक्यतो ज्या दुकानामध्ये पेपर ट्रे, साधं दुकान जे असतात छोटे छोटे, त्यांचे मशीन साधे असतात, म्हणजे मेमरीवाले नसतात, त्या दुकानात काय करायचं, तर ट्रे तुमच्या बाजूला असेल अशा ठिकाणी झेरॉक्स काढायचे. आणि ॲडव्हान्स असेल मशीन दिसतंय तुम्हाला, तर तो दुकानदार तुमच्या ओळखीचा पाहिजे, तिथेच झेरॉक्स काढा. आपल्याला आजकाल आळशी झालोय आपण, सगळ्यात जवळ जिथं असेल तिथं जाऊन काढा, नका काढू. ATM मधलं पण सांगतो मी तुम्हाला, कधीही बँकेच्या दारात, ज्या बँकेचं तुमचं खातं आहे, ATM आहे, त्याच बँकेच्या प्रिमायसेसमध्ये असलेल्या ATM मधनं पैसे काढा. तुम्ही जिथं आहात तिथनं काढायला जाऊ नका. तिथं बऱ्याच वेळेला तिथं चिप बसवलेले असतात, तुमचे पैसे डेबिट पडतात पण येत नाहीत, ते पडतात पण येत नाहीत तुम्हाला, आणि मग तुमचं कार्ड बाहेर काढून तुम्हाला बँकेकडे जा, हेल्पाटे घाला, तोपर्यंत तुमचे पैसे गायब होतात ATM मधनं. बँकेच्या प्रिमायसेस मधल्या ATM मधनं करण्याचा फायदा एक होतो, तिथं त्यांची माणसं तुमच्या मदतीला असतात. काही गडबड झाली तर ते तुमचं कार्ड सोडवून द्यायला मदत करतात, कारण त्यांच्या ऑन प्रिमायसेसमध्ये घडलेलं आहे. हे बारीक बारीक गोष्टी तुम्ही जवळचे म्हणून सोयी बघायला जाऊ नका. किंवा एकेकाळी पगार झाल्यावर 1 तारखेला घरचे लोक, आपले आई वडील, महिन्याचा किराणा भरायला एकदाच जायचे. रोज चहा साखर आणत नव्हतो आपण, ती पद्धत आता विसरलोय आपण. ऑनलाईन सगळं 10-10 मिनिटांनी, संध्याकाळचं जेवण 10 मिनिटांनी, सकाळी भाजी संपली 10 मिनिटांनी. त्याच्याऐवजी बँकेत जा एके दिवशी, ऑनलाईन करण्यापेक्षा ऑनलाईन करायचंच नाही का, जमेल तेवढं तुम्ही ट्रान्झॅक्शन थोडं बदला. महिन्याचे पैसे किती लागतात साधारण, तेवढे पैसे एकदा थोडेसे काढून ठेवा जवळ आणि ते वापरा. सातत्याने ऑनलाईन जाण्यामुळे तुम्ही सातत्याने नेटवर जाताय, आणि नेटवर जाताय म्हणजे तुम्ही सातत्याने एक्सप्रेस हायवेवरनं गाडी चालवताय. तुम्हाला दक्षतेने चालवली पाहिजे. पूर्वीच्या काळी बैलगाडीने लोक प्रवास करत होते, ऍक्सिडेंट होतच नव्हते. आता एक्सप्रेस हायवे झालेत, ऍक्सिडेंट वाढले. मग अशा वेळेला काय करायचं, आपण काळजीपूर्वक गाडी चालवायची, नेट वापरायचंय पण काळजीपूर्वक वापरायचं. हे सगळे फ्रॉड होण्याचं काही पर्टिक्युलर टाइम, असा पिरियड असतो? हो, शुक्रवारी माझ्याकडे आलेल्या केसेस तरी शुक्रवारी 4-4:30च्या नंतर हे गुन्हे 80% वाढतात. आता ऐकलं तर कॉमेडी वाटेल हे, शुक्रवारी म्हणजे वीकेंड नाही, वीकेंडचा प्रश्न, वीकेंडच, पण बँका शनिवार रविवार बंद असतात. म्हणजे चान्सच नाही पुढे काही रिकव्हरीला. कारण आम्ही जो गोल्डन आवर सांगतो, गोल्डन आवर म्हणजे खरोखर 1 तास. गुन्हा, तुमचे पैसे गेल्याच्या नंतर तुम्ही संबंधित यंत्रणा, 1930, पोलीस, सायबर किंवा आमच्यासारखे यांच्यापर्यंत 1 तासाच्या आत आला तर तुमचे पैसे रिकव्हरी होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. तो पिरियड जसजसा वाढत जाईल तसतसे तुमचे पैसे रिकव्हर होण्याचा चान्स कमी होत जातो किंवा त्या पटीमध्ये. त्यामुळं तुमचे शुक्रवारी संध्याकाळी पैसे गेल्यानंतर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला तरी बँक बंद आहे, बँकेचं सर्व्हिसिंग बंद आहे, ऑनलाईन जे बँकिंग करतात त्यांचं खातं ब्लॉक करता येतं, पण अदरवाईज सामान्य लोकांना तेवढं ऑनलाईन जमत नाही. मग त्यांचे पैसे जोपर्यंत गेलेले असतात ते आमच्याकडे येतात, त्यावेळेस सोमवार असतो, 48 तास उलटून गेलेले असतात, तोपर्यंत तो भामटा ते पैसे विड्रॉल करून फरार झालेला असतो. त्यामुळं शक्यतो पैशाचं ट्रान्झॅक्शन शुक्रवारी टाळा, आणि इतर वेळी सुद्धा तुम्ही शुक्रवार विशेषतः घातवार समजा फ्रॉडसाठी. शुक्रवारी काही करायचं नाही, पैशाचे व्यवहार तर करायचेच नाहीत. ऑनलाईन त्या दिवशी दक्ष राहायचं, काही कोणाचे कॉल आले, मेसेज आले तर. शुक्रवार समजा घातवार आहे, कारण मॅक्सिमम फायनान्शियल फ्रॉड शुक्रवारी आहे. माझं तरी ऑब्झर्वेशन नाही, खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर. हे सगळं झालं म्हणजे आपण फ्रॉडचे टाइप्स बघितले, त्याच्यावरचे उपाय बघितले, ट्रिक्स तुम्ही सांगितल्या, आणि त्यानंतरची प्रोसेस सुरू होती की हे सगळं रिकव्हरी आणि ह्या सगळ्या गोष्टी. यानंतरचा जो काही पिरियड सुरू होतो त्यातही नंतर फसवलं जातं. एखाद्या व्यक्तीचा यात बळी गेला, त्यात पुन्हा त्याला फसवलं जातं. यापासून कसं वाचायचं? याला मी नाव दिलेलं आहे
आयसीयू पिरियड. ओके. आयसीयू म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट. जसं तुमचं ऑपरेशन झालं एखादं तर डॉक्टर लगेच तुम्हाला डिस्चार्ज करत नाही, एक 2-3 दिवस आयसीयू मध्ये ठेवतो अंडर ऑब्झर्वेशन. तसं समजा तुम्हाला भामटे लोकांनी सायबरच्या तुम्हाला एक 10 लाखाला लुटलंय, तर तुम्ही नंतर पुढच्या 1-2 दिवसात काय काय करणार हे त्यांना पूर्ण माहिती असतं. की तुम्ही पोलिसात जाणार, तुम्ही 1930वर कंप्लेंट नोंदवणार, वरिष्ठांकडनं प्रयत्न करणार, ओळखीच्यांकडनं प्रयत्न करणार, किंवा आमच्यापर्यंत येणार, सायबर एक्सपर्टपर्यंत येणार. हे सगळं भामट्या लोकांनाही माहिती असतं. आणि मग 2-3 दिवसानंतर तुम्हाला एक फोन येतो की मी सायबर डिपार्टमेंटच्या अमुक अमुक विभागातल्या शाखेतनं मी इन्स्पेक्टर अमुक अमुक बोलतोय आणि तुमची केस आली आहे आमच्याकडं, तर तुमचे ते पैसे निघू शकतात, फक्त त्याच्यासाठी आता आमच्या साहेबांशी बोलून घ्या. काहीतरी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे असंही सांगितलं जातं, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे TDS कापावा लागेल, तर त्याचा एक 10% TDS कापला जाईल. 10 लाखातले 1 लाख तुम्हाला डिपॉझिट म्हणून कापला जाईल, नंतर तुम्हाला रिफंड मिळणार आहे. पण तो तुम्हाला रिफंड मिळण्याच्यासाठी आधी तुम्हाला भरावे लागणार आहे. मग तुम्हाला 9 लाख मिळतील आणि तुमचे 1 लाख पण तुम्हाला परत मिळतील. आणि तुम्ही 9 लाख तरी मिळतायत या आशेने तुम्ही परत 1 लाख घालवता. तो जो तुम्हाला एकदा लुटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा 1 महिनाभर हा मी आयसीयू पिरियड म्हणून सांगितलेला आहे. त्या काळामध्ये घरच्या लोकांनी विशेषतः जो फसला गेलाय त्याला शांत ठेवण्याचं काम करावं. ओके. गेले बाबा, चूक झाली ती झाली आहे, आता आपण शहाणं होऊ आणि त्याच्या पाठीशी राहा. त्याला बऱ्याच घरामध्ये त्याला फार वाईट वागणूक मिळते चूक झाल्यामुळं. माणूस आहे तो, एक फिजिक तत्ववेत्ता सांगून गेला, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुकांचा पुतळा आहे. चुका होणार आहेत, त्याला सांभाळून घ्या, मग त्याच्या हातनं चूक होणार नाही. दुसरा धोका एक मोठा होतो त्या आयसीयू पिरियडमध्ये, तुमची मानसिकता खचलेली असते, सैरभैर झालेला असता, गाडी चालवताना ऍक्सिडेंट होतात, कारण मन थाऱ्यावर, पॅनिक सिच्युएशन मध्ये आपण आणखी चुका करून बसतो. तर त्याच्यामुळं त्या पिरियडची काळजी घ्या. ज्याचे कोणाचे गेलेत, कोणाचे तर जाऊ नयेत, फिंगर क्रॉस, पण गेलेत तर त्याला बाकीच्या मित्रमंडळींनी, फॅमिलीनी शांत करा. आणि पुढच्या 1 महिन्याभरात कुठल्याही डिपार्टमेंटचा फोन आला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण असं डिपार्टमेंट कधीही फोन करत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. एक महत्वाची ओळ सांगतो, मग तुम्ही आयुष्यभर कसलाही मेसेज आला, काहीही फोन आला, तर माझं एक वाक्य तुम्ही सगळे जे लक्षावधी तुमचे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्या लोकांना सांगतो, एक वाक्य लक्षात ठेवायचं. आणि असा कॉल आला की ते मनामध्ये म्हणायचं. ते वाक्य असं आहे, वो बुलाती है मगर जाने का नाही. ओके. हे लक्षात ठेवा. सरांनी जे काही सांगितलं, ज्या काही सूचना केल्या, ज्या काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या, उपाय सांगितले, जे काही काळजी घ्यायला सांगितली, ते पक्क गाठ बांधा स्वतःशी आणि अशी स्वतःची काळजी घ्या, कारण की हे नवीन संकट आपल्यासमोर उभे आहेत, त्याला आपल्याला फेस करायचं आहे. तर ही सगळ्या गप्पा, ह्या सगळ्या चर्चा, ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.